हॅलो स्टुडंट्स, मी अनम ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र टेट 2021 साठी एमसीक्यूज बघणार आहोत, ॲज वेल एज आपण प्रीवियस इयर क्वेश्चन्स पण बघणार आहोत टेन्सेस या टॉपिक वरती. सो स्टुडंट्स, हा व्हिडिओमध्ये आपण 50 महत्त्वपूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे टेन्सेस वरती. सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचे टेन्सेस वरती सर्व डाऊट या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. आणि हे बघा, मॉक टेस्टचे काय रूल आहे. हे मॉक टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहे. जर हे क्वेश्चन तुमच्या समोर येईल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर देण्याचे प्रयत्न करा. इथे प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतील आणि निगेटिव्ह मार्किंग नाही, जसे आपल्या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही असते तशी. तर तुम्ही तुमचे किती क्वेश्चन्स बरोबर आले त्यानुसार जे स्कोर आहे ते कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा. सो स्टुडंट, तुमची प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी आमच्या चॅनलवर महाराष्ट्र टेट हे एक्झामसाठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी नवीन कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला डेली व्हिडिओ लेक्चर्स मिळेल आणि हे व्हिडिओ लेक्चरचे थ्रू तुमचा फुल सिलेबस कव्हर होणार आहे. तसंच तुम्हाला 10 मॉक टेस्ट व पेपर 1 आणि 10 मॉक टेस्ट व पेपर 2 मिळेल आणि प्रत्येक मॉक टेस्ट मध्ये 150 क्वेश्चन्स असणार आहे. आणि हे मॉक टेस्ट थ्रू तुमचे आम्ही 3000 क्वेश्चन्स कव्हर करणार आहे आणि थ्रू दिस क्वेश्चन तुमचा सिलेबस पण कव्हर होणार आहे. आणि जर तुम्ही हे या टेस्ट दिल्या तर तुम्हाला कमीत कमी 120 मार्क पडण्याची हमी आम्ही देतो. आणि याच टेस्ट मध्ये आणि याच मॉक टेस्ट मध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट 65 to 70 क्वेश्चन्स डायरेक्ट एक्झाम मध्ये येतील अशी आमची खात्री आहे. तर आणि स्टुडंट्स, हे बघा, यू विल बी ॲडेड टू आवर व्हॉट्सअप ग्रुप वेअर यू कॅन रिसीव्ह 24/7 सपोर्ट फ्रॉम आवर टीम. ओके, सो हे सगळे गोष्टी तुम्हाला फक्त 499 मध्ये मिळेल. आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी नंबर तुमच्या समोर दिसतो, त्यावर मेसेज करा किंवा आमचा फ्री ॲप ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी डाउनलोड करा, विच इज अवेलेबल ऑन प्ले स्टोर. सो स्टुडंट्स, लेट्स बिगिन विथ दी व्हिडिओ. सो स्टुडंट्स, हे बघा, फर्स्ट क्वेश्चन काय, आयडेंटिफाय द सेंटेन्स विच इज इन सिम्पल प्रेझेंट टेन्स फॉर्म. ओके, सो स्टुडंट्स, आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय ऑप्शन्स मध्ये डिफरंट सेंटेन्सेस गिवन आणि हे सेंटेन्स मध्ये काय कोणता सेंटेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्स फॉर्म मध्ये आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर तुम्ही ऑप्शन्स बघा काय. ऑप्शन ए, आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. ऑप्शन बी, आय विल गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. ऑप्शन सी, I was getting up early in the morning. Option D, I am getting up early in the morning. Okay, so friends, हे बघा, तुम्ही टेन्सेसला सॉल्व्ह करण्यासाठी काय स्ट्रक्चर असतं. ओके, हे काय स्ट्रक्चर आहे, आपल्याला काय हे स्ट्रक्चरला फॉलो करायचं आहे आणि सेंटेन्सेस मेक करायचं आहे. ओके, सो हिअर बघा तुम्ही काय हे काय स्ट्रक्चर आहे टू सॉल्व्ह सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके, सो हिअर बघा काय तुम्ही सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. ओके, सो स्टुडंट्स, हे बघा, हिअर एव्हरी सेंटेन्स मध्ये काय आय यूज केलेला आहे, म्हणजे हिअर आय काय सब्जेक्ट आहे. ओके, तसेच वर्बचा फर्स्ट फॉर्म. ओके, ओनली आपल्याला काय वर्बचा फर्स्ट फॉर्म फाइंड करायचा आहे. ओके, हिअर वर्ब काय आहे हे बघा, एव्हरी सेंटेन्स मध्ये काय गेट अँड गेटिंग आपल्याला गिवन आहे, मग वर्बचा फर्स्ट फॉर्म काय येणार आहे, गेट. ओके, आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय, जे वर्बच्या नंतर जे पण वर्ड्स असते आणि जे पण सेंटेन्स रिमेनिंग असते त्याला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट. ओके, सो हिअर सब्जेक्ट काय आय. ओके, आणि वर्ब काय गेट. ओके, आता ऑप्शन ए बघा तुम्ही काय आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. ओके, सो हिअर आय काय सब्जेक्ट आहे, गेट काय वर्ब आहे आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. ओके, अर्ली इन द मॉर्निंग हे काय ऑब्जेक्ट आहे. ओके, म्हणजे हिअर काय ऑप्शन ए जे आपल्याला गिवन आहे हे काय सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला गिवन आहे. तर तुम्ही ऑप्शन बी बघा काय आय विल गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. सो स्टुडंट्स, रिमेंबर हिअर काय विल यूज केलेला आहे आणि विल हे कधी यूज करतो आपण, फ्युचर टेन्स मध्ये यूज करतो, म्हणजे हे काय सिम्पल फ्युचर टेन्सचा सेंटेन्स आहे. मग हे काय ऑप्शन बी इनकरेक्ट आहे. तसंच तुम्ही ऑप्शन सी पण बघा काय आय वॉज गेटिंग अप अर्ली इन दी मॉर्निंग. ओके, सो हिअर काय हेल्पिंग वर्ब वॉज यूज केलेला आहे आणि त्याच्यानंतर गेटिंग. ओके, सो स्टुडंट्स, वॉज म्हणजे काय हे पास्ट मध्ये आहे आणि गेटच्या नंतर काय आपल्याला ING हे फॉर्म यूज केलेला आहे. ओके, म्हणजे हे काय
पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला गिवन आहे. अगेन दिस सेंटेन्स इज इनकरेक्ट बिकॉज आपल्याला काय प्रेझेंट टेन्स मध्ये फाइंड आउट करायचं आहे. आता तुम्ही बघा ऑप्शन डी बघा, आय एम गेटिंग अप अर्ली इन दी मॉर्निंग. ओके, सो हिअर काय हेल्पिंग वर्ब एम आहे म्हणजे काय हे प्रेझेंट मध्येच आहे, पण हे काय गेट त्याच्यानंतर काय आय एन जी यूज केलेला आहे, वर्बचे सह काय आय एन जी फॉर्म यूज केलेला आहे, म्हणजे हे काय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला हे सेंटेन्स गिवन आहे. मग ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन ए काय करेक्ट ऑप्शन आहे, दॅट इज आय गेट अप अर्ली इन दी मॉर्निंग. ओके, हे काय सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला हे सेंटेन्स गिवन आहे. नेक्स्ट, सो स्टुडंट्स हे बघा सेकंड क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स. अगेन आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये कोणत्या ऑप्शन मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सेंटेन्स आपल्याला करेक्ट सेंटेन्स गिवन आहे, आपल्याला हे ऑप्शन्स फाइंड आउट करायचे. ओके, सो स्टुडंट्स हे बघा हिअर इज द स्ट्रक्चर टू फॉर सॉल्विंग दिस क्वेश्चन. ओके, स्ट्रक्चर काय बघा तुम्ही अगेन सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि त्याच्यानंतर काय येणार आहे ऑब्जेक्ट. ओके, सो स्टुडंट्स फॉर सॉल्विंग दिस क्वेश्चन आपण काय करणार आहे वर्ब वरून अटॅक करणार आहे आपण. ओके, सो वर्ब हिअर काय वर्बचा फर्स्ट फॉर्म आपल्याला फाइंड आउट करायचं. मग रन हे काय वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. ओके, आणि रिमेंबर स्टुडंट्स सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्बचे सह आय एन जी नाही येतो. ओके, म्हणजे हिअर हे बघा तुम्ही ऑप्शन डी ऑप्शन सी मध्ये काय वर्बचे सह आय एन जी गिवन आहे, म्हणजे जे ऑप्शन इनकरेक्ट आहे त्याला तुम्ही फर्स्ट क्रॉस करा. ऑप्शन सी आणि डी काय हिअर रॉंग आहे. तसंच ऑप्शन ए आणि बी मध्ये बघा आता तुम्ही काय ऑप्शन ए मध्ये काय रन आणि ऑप्शन डी मध्ये रॅन. सो स्टुडंट्स रनचा थर्ड फॉर्म काय असतं रॅन असतं. मग हिअर आपल्याला काय वर्डचा फर्स्ट फॉर्म फाइंड आउट करायचं, मग हे पण काय इनकरेक्ट आहे. आता तुम्ही ऑप्शन ए बघा काय आय रन एव्हरी वीकेंड. सो हिअर आय काय सब्जेक्ट आहे, रन हे काय वर्ब आहे आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि एव्हरी वीकेंड हे काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हिअर काय ऑप्शन ए करेक्ट आहे आणि ऑप्शन ए जे आहे हे स्ट्रक्चरला फॉलो करतो, म्हणजे ऑप्शन ए इज दी राईट आन्सर. नेक्स्ट, अगेन थर्ड क्वेश्चन बघा तुम्ही स्टुडंट्स, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय कोणता ऑप्शन मध्ये कोणता सेंटेन्स अशा आहे जे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो हिअर ऑप्शन्स बघा तुम्ही काय we played on the ground. Option B, we are playing on the ground. Option C, we play on the ground. Option D, we were playing on the ground. Okay, so हे बघा तुम्ही again this is structure for solving this question. Subject plus verb चा first form आणि object. Okay, so students हे बघा play verb चा first form काय असतो हे बघा here काय verb आपल्याला काय given आहे play, playing and played. Okay, पण आपल्याला माहिती आहे verb चा first form find out करायचं. मग here ऑप्शन ए बघा तुम्ही ऑप्शन ए मध्ये प्लेड गिवन आहे, म्हणजे हे काय वर्बचा थर्ड फॉर्म गिवन आहे. दिस इज इनकरेक्ट, म्हणजे ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. जे पण ऑप्शन इनकरेक्ट आहे त्याला तुम्ही फर्स्ट क्रॉस करा. ओके, ऑप्शन बी बघा काय ऑप्शन बी मध्ये काय प्ले आहे पण प्लेचे सह काय आय एन जी फॉर्म मध्ये गिवन आहे, म्हणजे इट इज अगेन इनकरेक्ट. ओके, आता तुम्ही ऑप्शन डी बघा फर्स्ट ऑप्शन डी मध्ये अगेन काय प्लेचेस आय एन जी फॉर्म गिवन आहे, म्हणजे हे काय कंटिन्युअस फॉर्म मध्ये सेंटेन्स गिवन आहे आपल्याला, म्हणजे काय ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. पण ऑप्शन डी बघा आता तुम्ही काय वी हिअर वी काय सब्जेक्ट आहे, प्ले हे काय वर्ब आहे आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, ऑन दी ग्राउंड हे काय ऑब्जेक्ट आहे, म्हणजे हे सेंटेन्स जे आहे हे स्ट्रक्चरला फॉलो करतो, म्हणजे हिअर ऑप्शन सी काय करेक्ट आन्सर आहे वी प्ले ऑन दी ग्राउंड. नेक्स्ट, which of the following sentence is in simple present tense. Okay, again students हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय कोणता ऑप्शन मध्ये कोणता ऑप्शन असा आहे जे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला गिवन आहे. ओके, सो हिअर हे बघा अगेन दिस इज स्ट्रक्चर फॉर सॉल्विंग दिस क्वेश्चन. subject plus verb चा first form plus object. So students remember this question, I am repeating the structure again and again. Okay, so remember don't forget the structure because for solving this question structure is very helpful to us. Okay, so हे बघा subject here काय every sentence मध्ये subject ही आहे, म्हणजे काय here correct subject राहणार आहे ही. ओके, आता तुम्ही वर्ब बघा काय वर्बचा फर्स्ट फॉर्म आपल्याला काय वर्बचा फर्स्ट फॉर्म फाइंड आउट करायचा आहे. मग हिअर इन दिस क्वेश्चन आपल्याला काय एव्हरी सेंटेन्स मध्ये
वर्ब सेमच गिवन आहे, दॅट इज कम. ओके, सो हिअर आपण नेक्स्ट काय कोणते वर्ड वर अटॅक करणार आहे आपण? हेल्पिंग वर्ब वर. ओके, सो हिअर एव्हरी सेंटेन्स मध्ये बघा आपण काय करणार आहे, हिअर हेल्पिंग वर्ब वर अटॅक करणार. ओके, सो हे काय, हे स्ट्रॅटेजी टू सॉल्विंग दिस टाइप ऑफ क्वेश्चन. ओके, असे तुम्ही स्ट्रॅटेजी तुम्ही अशी फॉलो करा. हे बघा काय ऑप्शन ए मध्ये, ही डू नॉट कम टू युअर हाऊस. सो स्टुडंट्स हिअर काय हेल्पिंग वर्ब डू नॉट गिवन आहे, पण आपल्याला माहिती आहे सिंग्युलर आहे, ही काय सिंग्युलर आहे. ओके, ही काय सिंग्युलर आहे. सिंग्युलर म्हणजे काय स्टुडंट्स, वर्डच मध्ये गिवन वर्ड जे आहे त्याच मध्ये आपल्याला मीनिंग गिवन आहे, म्हणजे काय सिंगल. ओके, म्हणजे हे काय सिंगल आहे, सिंगल पर्सन आहे. ओके, सो सिंग्युलरचे स ऑलवेज काय असतं, डज. ओके, सिंग्युलरचे स ऑलवेज काय असतं, डज, नॉट डू नॉट. म्हणजे हिअर ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. आता तुम्ही काय ऑप्शन बी बघा काय, ही डज नॉट कम टू युअर हाऊस. ओके, सो हिअर ही काय सब्जेक्ट आहे, डज नॉट हे काय हेल्पिंग वर्ब आहे. ओके, डज हिअर काय हेल्पिंग वर्ब आहे, और नॉट बिकॉज इट इज नेगेटिव्ह सेंटेन्स. ओके, आणि हे बघा कम हे काय वर्ब आहे, आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म टू युअर हाऊस हे काय एक ऑब्जेक्ट आहे. ओके, म्हणजे हिअर ऑप्शन बी जे आहे स्ट्रक्चरला फॉलो करतो, म्हणजे ऑप्शन बी करेक्ट आहे. ऑप्शन सी बघा तुम्ही काय, ही नॉट कम टू युअर हाऊस. सो हिअर ऑप्शन सी मध्ये काय हेल्पिंग वर्ब मिसिंग आहे, दॅट इज डज. म्हणजे ऑप्शन सी पण काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी बघा विल कम टू युअर हाऊस. सो फ्रेंड्स हिअर काय विल, हिअर काय सब्जेक्ट यूज केलेला आहे, हेल्पिंग वर्ब काय यूज केलेला आहे, विल. आणि विल आपण कधी यूज करतो, फ्युचर टेन्स मध्ये, म्हणजे हे काय सिंपल फ्युचर टेन्सचा सेंटेन्स आहे. दॅट्स वाय ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो हिअर करेक्ट ऑप्शन काय आहे, ऑप्शन बी, इट डज नॉट कम टू युअर प्लेस, हाऊस. ओके, नेक्स्ट. सो स्टुडंट्स हे बघा फिफ्थ क्वेश्चन मध्ये पण आपल्याला काय हे ऑप्शन्स मध्ये कोणत्या ऑप्शन मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला काय सेंटेन्स गिवन आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो ऑप्शन्स बघा तुम्ही काय, दे विल गो टू द मार्केट. ऑप्शन बी, दे नॉट गो टू द मार्केट. ऑप्शन सी, दे डज नॉट गो टू द मार्केट. ऑप्शन डी, दे डू नॉट गो टू द मार्केट. ओके, सो स्टुडंट्स हिअर अगेन आपण काय करणार आहे, फर्स्ट आपण काय वर्ब वरून अटॅक करणार आहे. मग हिअर अगेन काय वर्ब, एव्हरी सेंटेन्स मध्ये काय वर्ब सेमच आपल्याला गिवन आहे, दॅट इज वर्ब आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म गिवन आहे, दॅट इज गो. ओके, नेक्स्ट आता आपण काय अगेन आपण काय हेल्पिंग वर्ब वरून अटॅक करणार आहे. ओके, सो हिअर ऑप्शन ए बघा, ऑप्शन ए मध्ये काय दे विल गो टू द मार्केट, हिअर काय विल यूज केलेला आहे, म्हणजे हे काय फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला हे सेंटेन्स गिवन आहे, दॅट्स वाय ऑप्शन ए इनकरेक्ट आहे. ऑप्शन बी बघा, दे नॉट गो टू दी मार्केट. ओके, सो हिअर स्टुडंट्स हिअर काय अगेन हेल्पिंग वर्ब मिस केलेला आहे. काय येणार आहे हेल्पिंग वर्ब बघा तुम्ही, देच हेल्पिंग वर्ब काय येणार आहे, आता आपण काय ऑप्शन सी आणि डी मध्ये हे बघणार आहे. ओके, सो दॅट्स वाय ऑप्शन बी काय हिअर इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा काय they does not go to the market. Okay, so students this question is little bit correct, but here helping verb काय given आपल्याला does. मग here they काय they प्लुरल आहे, आणि प्लुरलचे स ऑलवेज डू येतो, नॉट डज. डज काय सिंग्युलर स डज येतो, प्लुरल स डू येतो. ओके, मग ऑप्शन सी काय इनकरेक्ट आहे. आता तुम्ही ऑप्शन डी बघा काय दे डू नॉट गो टू दी मार्केट. ओके, सो हे काय सेंटेन्स करेक्ट आहे, अँड दिस इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स, बिकॉज हिअर बघा तुम्ही दे काय प्लुरल आहे, आणि प्लुरलचे सह ऑलवेज डू येतो. ओके, मग हिअर दे सब्जेक्ट आहे, हिअर गो काय वर्ब आहे, आणि त्याच्यानंतर हे काय ऑब्जेक्ट आहे, म्हणजे हिअर ऑप्शन डी काय करेक्ट ऑप्शन आहे. Next, convert the given sentence into simple present continuous tense. Jalen writes a letter. Okay, so students हे बघा हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय गिवन आहे, हे सेंटेन्स आपल्याला एक सेंटेन्स गिवन आहे, आणि हे सेंटेन्स आपल्याला काय सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये गिवन आहे, आणि हे सेंटेन्सला आपल्याला काय सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, सो ऑप्शन्स बघा, ऑप्शन्स आपल्याला काय डिफरंट ऑप्शन्स गिवन आहे A to D. ओके, सो हे बघा आपण
हे क्वेश्चनला आपण कसं सॉल्व्ह करणार आहे हे बघा. हिअर इज दी स्ट्रक्चर फॉर सॉल्विंग दिस क्वेश्चन. काय बघा, सब्जेक्टच्या नंतर काय येणार आहे हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर वर्ब आणि वर्बच्या सह काय येणार आहे रिमेंबर आयएनजी. आयएनजी कशा, आयएनजी वाय हिअर आयएनजी इज कमिंग बिकॉज हिअर आपल्याला काय गिवन आहे कंटिन्युअस. ओके, नेम मध्येच मीनिंग आहे काय सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस आहे, दॅट्स वाय काय येणार आहे आयएनजी. ओके, आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ओके, सो ऑप्शन ए बघा तुम्ही काय जेलेन वॉज रायटिंग अ लेटर. सो स्टुडंट्स दिस इज simple present tense sentence, that's why here helping verb काय येणार आहे is, am or are. ओके, here आपल्याला helping verb काय गिवन आहे was. ओके, मग here काय ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे बिकॉज was आपण कधी यूज करतो पास्ट टेन्सेस मध्ये आपण काय was यूज करतो. ओके, आता तुम्ही ऑप्शन बी बघा. ऑप्शन बी मध्ये काय गिवन आहे रायटिंग. ओके, हिअर काय वर्बला तुम्ही अटॅक करा. वर्ब काय गिवन आहे रायटिंग. ओके, मग हे काय हे क्वेश्चनला आपण काय फोकस करणार हे क्वेश्चनवर काय जॅलेन इज रायटिंग अ लेटर. ओके, सो हिअर काय हेल्पिंग वर्ब पण करेक्ट गिवन आहे. जॅलेन हे काय सब्जेक्ट आहे, हिज हेल्पिंग वर्ब आहे आणि रायटिंग हे काय वर्ब आहे आणि त्याच्यासह काय काय आहे आयएनजी आहे. म्हणजे हे काय वर्बच्या सह आयएनजी यूज केलेला आहे आणि अ लेटर हे काय एक ऑब्जेक्ट आहे. ओके, म्हणजे हे ऑप्शन बी काय करेक्ट आहे आणि ऑप्शन बी जे आहे हे दिस इज गिवन इन सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता तुम्ही ऑप्शन सी बघा. ऑप्शन सी मध्ये आपण फर्स्ट काय आपली ट्रिक वापरा तुम्ही काय आपण फर्स्ट वर्ब वरून अटॅक करणार आहे. वर्ब हिअर काय गिवन आपल्याला राईट. सो स्टुडंट्स हिअर आपल्याला काय वर्बचे सह काय यूज काय आपल्याला काय यूज करायला आपण हे बघा तुम्ही स्ट्रक्चर बघा आपण काय यूज करणार आहे आयएनजी. ओके, मग हिअर आयएनजी काय मिसिंग आहे म्हणजे हिअर ऑप्शन सी काय इनकरेक्ट आहे. ओके, आता तुम्ही ऑप्शन डी बघा काय जॅलेन विल राईट अ लेटर. ओके, सो हिअर विल आहे हेल्पिंग वर्ब काय विल आहे आणि वर्ब काय इनकरेक्ट आहे आणि काय विल गिवन आहे आपल्याला. विल हे काय हेल्पिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्ब काय अगेन हेल्पिंग वर्ब काय आपल्याला इनकरेक्ट गिवन आहे बिकॉज विल आपण कधी यूज करतो फ्युचर टेन्सेस मध्ये. मग ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. जॅलेन इज रायटिंग अ लेटर. ओके, नेक्स्ट convert the given sentence into simple present continuous tense. She teaches grammar. ओके, सो स्टुडंट्स अगेन हे क्वेश्चनला आपल्याला काय हे जे सेंटेन्स गिवन आहे त्याला आपल्याला काय कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्वर्ट करायचे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. ओके, सो आपल्याला हे सेंटेन्स काय सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये गिवन आहे. शी टीचेस ग्रामर. ओके, सो ऑप्शन्स बघा काय ऑप्शन ए आहे शी विल टीच ग्रामर. ऑप्शन बी शी विल बी टीचिंग ग्रामर. ऑप्शन सी शी इज टीचिंग ग्रामर. ऑप्शन डी she teach grammar. So students here again follow this structure for solving this type of questions. Okay, हे बघा सब्जेक्ट नंतर काय येणार आहे हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर वर्ब आणि वर्बचे आयएनजी आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ओके, सो हिअर ऑप्शन ए मध्ये तुम्ही बघा वर्बचे सह काय येणार आहे आयएनजी, पण ऑप्शन ए मध्ये आयएनजी गिवन आहे का नाही. ओके, ओनली टीच गिवन आहे. टीचचे सह काय येणार आहे आयएनजी. ओके, सो हिअर ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन बी बघा तुम्ही हिअर काय वर्बचं आयएनजी गिवन आहे म्हणजे हे वर्ब करेक्ट गिवन आहे पण हेल्पिंग वर्ब करेक्ट आहे का नाही. अगेन विल बी गिवन आहे. अगेन हे काय फ्युचर टेन्सचा सेंटेन्स आहे. अगेन ऑप्शन बी पण काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा काय शी इज टीचिंग अ ग्रामर म्हणजे काय हिअर टीचचे सह काय आयएनजी गिवन आहे म्हणजे काय वर्ब करेक्ट आहे. आता आपण काय बघणार आहे हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब पण काय करेक्ट आहे शी इज येणार आहे. ओके, बिकॉज दिस इज सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा क्वेश्चन आहे. सो काय हेल्पिंग वर्ब पण करेक्ट आहे वर्ब पण करेक्ट आहे. हे काय वर्ब आणि वर्बचे सह काय गिवन आहे आपल्याला आयएनजी आणि हे हेल्पिंग वर्ब पण काय करेक्ट आहे. ओके, म्हणजे काय ऑप्शन सी जे गिवन आहे आपल्याला हे करेक्ट आहे. ऑप्शन डी बघा तुम्ही काय शी टीच ग्रामर. अगेन हिअर वर्बचे सह आयएनजी मिसिंग आहे आणि हेल्पिंग वर्ब पण मिसिंग आहे म्हणजे हिअर ऑप्शन सी काय करेक्ट आहे शी इज टीचिंग ग्रामर. नेक्स्ट convert the given sentence into simple present continuous tense. I speak with you.
ओके. सो स्टुडंट्स आय स्पीक विथ यू हे काय आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्ये सेंटेन्स गिवन आहे. अगेन हे सेंटेन्सला आपल्याला काय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं. ओके. सो फॉलो दिस स्ट्रक्चर. अगेन सब्जेक्ट, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, देन वर्बचे आय-एन-जी येणार आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ओके. सो हिअर ऑप्शन ए मध्ये तुम्ही बघा फर्स्ट आपण काय वर्ब वरून फर्स्ट अटॅक करणार आहे. सो हिअर वर्ब काय गिवन आहे स्पीक. अगेन काय क्रॉस करा तुम्ही काय इनकरेक्ट आहे बिकॉज वर्बचे सर काय आय-एन-जी होईल पाहिजे हिअर, पण काय आय-एन-जी मिसिंग आहे. तसेच ऑप्शन बी मध्ये पण हे काय आय-एन-जी मिसिंग आहे वर्ब मध्ये, मग ऑप्शन बी पण इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी मध्ये बघा आय वॉज स्पीकिंग विथ यू, हिअर काय हेल्पिंग वर्ब, हे काय वर्ब काय करेक्ट आहे, पण हेल्पिंग वर्ब काय वॉज गिवन आहे. आपण वॉज कधी यूज करतो पास्ट टेन्सेस मध्ये आपण वॉज यूज करतो, म्हणजे हे काय इनकरेक्ट आहे बिकॉज दिस सेंटेन्स इज गिवन एज इन पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. आणि आता तुम्ही ऑप्शन डी बघा आय हे काय सब्जेक्ट आहे, एम हे काय हेल्पिंग वर्ब गिवन आहे आपल्याला, स्पीकिंग हे काय वर्ब आणि वर्बचे सर काय आपल्याला आय-एन-जी गिवन आहे आणि विथ यू हे काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे आपल्याला जे ऑप्शन डी गिवन आहे हे काय हे स्ट्रक्चरला काय ऑप्शन डी फॉलो करतो. ओके. म्हणजे मग हे ऑप्शन डी काय करेक्ट आहे. आय एम स्पीकिंग विथ यू. नेक्स्ट अगेन स्टुडंट्स आपल्याला काय हे सेंटेन्स गिवन आहे आणि हे सेंटेन्सला आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय सेंटेन्स आय मीट टू मिनिस्टर. ओके. सो हिअर ऑप्शन्स बघा तुम्ही आणि हे बघा हे स्ट्रक्चरला बघा आणि हे काय क्वेश्चनला तुम्ही सॉल्व्ह करा. ऑप्शन्स बघा काय. अगेन आपण काय करणार आहे आपली ट्रिक वापरा. फर्स्ट आपण वर्ब वरून अटॅक करणार आहे. वर्ब हिअर काय मिड गिवन आहे म्हणजे इट इज इनकरेक्ट बिकॉज आपल्याला काय कंटिन्युअस मध्ये फाइंड आउट करायचं. कंटिन्युअस मध्ये काय येणार आहे वर्बचं सह आय-एन-जी, मग हिअर आय-एन-जी मिसिंग आहे. तसेच ऑप्शन बी मध्ये पण बघा तुम्ही मीटच गिवन आपल्याला, मग आय-एन-जी अगेन हिअर आय-एन-जी मिसिंग आहे आणि हिअर अगेन हेल्पिंग वर्ब पण मिसिंग आहे. ओके. ऑप्शन सी बघा काय आय एम मीटिंग टू मिनिस्टर. सो हिअर आय काय सब्जेक्ट आहे. ओके. आणि एम हे काय हेल्पिंग वर्ब आहे मीट आणि त्याच्यानंतर काय आय-एन-जी गिवन आहे म्हणजे हे वर्बच्या नंतर आय-एन-जी म्हणजे हे काय करेक्ट सेंटेन्स गिवन आहे आणि हे काय टू मिनिस्टर हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन सी जे सेंटेन्स आहे हे स्ट्रक्चरला फॉलो करतो, म्हणजे ऑप्शन सी काय करेक्ट आहे. ऑप्शन डी बघा आय मीटिंग टू मिनिस्टर. सो हे सेंटेन्स पण करेक्ट आहे, पण हे सेंटेन्स मध्ये काय हेल्पिंग वर्ब मिसिंग आहे दॅट इज आय एम. ओके. सो हिअर ऑप्शन सी काय करेक्ट आहे आय एम मीटिंग टू मिनिस्टर. नेक्स्ट अगेन स्टुडंट्स आपल्याला काय हे सेंटेन्सला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं. ओके. सो रिमेंबर इट. आपण आता काय केले प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला आपण काय केले कन्वर्ट केले. ओके. सेंटेन्सला, पण हिअर आपल्याला काय प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला काय आपण कन्वर्ट करणार आहे. ओके. ऑप्शन्स बघा काय शी फिनिशेस दी होमवर्क. ओके. सॉरी सेंटेन्स काय शी फिनिशेस द होमवर्क. सो स्टुडंट्स हे बघा 10th क्वेश्चन काय कन्वर्ट द गिवन सेंटेन्स इनटू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. शी फिनिशेस दी होमवर्क. ओके. सो अगेन हे सेंटेन्स आपल्याला काय सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये गिवन आहे आणि आपल्याला काय प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके. आता आपण काय केले सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले. ओके. पण हे क्वेश्चन मध्ये आपण काय करणार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये काय क्वेश्चनला कन्वर्ट करणार आहे. ओके. सो हिअर्स दी स्ट्रक्चर फॉर सॉल्विंग दिस क्वेश्चन. ओके. काय स्ट्रक्चर सब्जेक्टच्या नंतर काय येणार आहे हॅव और हॅज आणि त्याच्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. ओके. सो हिअर ऑप्शन्स बघा तुम्ही काय ऑप्शन्स शी फिनिशेस होमवर्क. ओके. सो स्टुडंट्स हिअर तुम्ही बघा आपण काय हेल्पिंग वर्ब हिअर काय गिवन आहे हॅव और हॅज, पण ऑप्शन ए मध्ये हॅव और हॅज काय मिसिंग आहे म्हणजे हिअर ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. तसेच ऑप्शन बी बघा शी हॅज फिनिश दी होमवर्क. ओके. सो स्टुडंट्स हिअर बघा शी काय सब्जेक्ट आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय गिवन आहे हॅज. ओके. सो स्टुडंट्स रिमेंबर सिंग्युलर गिवन आहे आपल्याला काय शी काय सिंग्युलर आहे. ओके. हे काय सिंग्युलर आहे. रिमेंबर सिंग्युलर म्हणजे काय वन पर्सन और वन थिंग. ओके. त्याला आपण काय म्हणतो सिंग्युलर. ओके. सो सिंग्युलरचे सो ऑलवेज हॅज येतो. ओके. आणि त्याच्यानंतर हे काय
वर्बचा थर्ड फॉर्म आहे, फिनिशचा काय ना फिनिश्ड. ओके, हे काय वर्बचा थर्ड फॉर्म आहे आणि द होमवर्क हे काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हिअर ऑप्शन बी काय हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. ऑप्शन सी बघा, शी हॅव फिनिश दी होमवर्क. सो स्टुडंट्स हिअर हेल्पिंग वर्ब हॅव येणार आहे का नाही, बिकॉज सिंग्युलरचे सह ऑलवेज काय असतं, हॅज. ओके, सो दॅट्स वाय ऑप्शन सी काय इनकरेक्ट आहे. अगेन स्टुडंट्स, शी हॅड फिनिश दी वर्क. सो स्टुडंट्स हिअर हॅड नाही येणार आहे, बिकॉज हे सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय हॅव और किंवा हॅज हे दोन्ही, जर हे दोन्ही हेल्पिंग वर्ब येणार आहे तर हे सेंटेन्स काय प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये येणार आहे. पण हॅड होईल पाहिजे का नाही, म्हणजे हिअर ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन बी काय करेक्ट ऑप्शन आहे. शी हॅज फिनिश दी होमवर्क. नेक्स्ट अगेन आपल्याला काय हे ऑप्शन मध्ये कोणत्या ऑप्शन मध्ये काय करेक्ट सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला गिवन आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, सो स्टुडंट्स हिअर इज द स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चर फॉलो करा तुम्ही आणि आन्सर देण्याचे प्रयत्न करा. ओके, सो हिअर ऑप्शन ए बघा काय दे हॅव गॉन होम. ऑप्शन बी दे आर गोइंग होम. ऑप्शन सी दे वर गोइंग होम. ऑप्शन डी दे विल गो होम. ओके, सो स्टुडंट्स तुम्ही काय करा, फर्स्ट आपण काय करणार आहे वर्ब वरून अटॅक करणार आहे. ओके, सो हिअर हे बघा ऑप्शन बी बघा, ऑप्शन बी मध्ये काय गोइंग हे काय आपल्याला काय वर्बचं आयएनजी गिवन आहे, पण आपल्याला हे काय प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आयएनजी आपण यूज करणार आहे का नाही. ओके, स्ट्रक्चर मध्ये बघा काय गिवन आपल्याला वर्बचा फक्त वर्बचा थर्ड फॉर्म, म्हणजे ऑप्शन सी मध्ये पण गोइंग, ऑप्शन डी मध्ये काय गिवन आहे फक्त गो, पण आपल्याला काय गोचा थर्ड फॉर्म आपल्याला फाइंड आउट करायचं. मग ऑप्शन बी सी आणि डी हे काय तिन्ही पण इनकरेक्ट आहे, त्याला फर्स्ट क्रॉस करा. आता तुम्ही ऑप्शन ए बघा काय दे हॅव गॉन होम होम. ओके, सो हिअर ऑप्शन काय ए मध्ये बघा तुम्ही दे काय सब्जेक्ट, हॅव हे काय हेल्पिंग वर्ब आहे. ओके, हिअर दे काय प्लुरल आहे आणि प्लुरलचे सह ऑलवेज हॅव येतो. ओके, रिमेंबर. आणि गोचा थर्ड फॉर्म काय येणार आहे गॉन. ओके, हे काय वर्बचं थर्ड फॉर्म गिवन आहे आणि हे काय होम काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हिअर ऑप्शन ए काय एक स्ट्रक्चरला फॉलो करतो. दॅट्स वाय ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. दे हॅव गॉन होम. नेक्स्ट कन्वर्ट दिस सेंटेन्स इनटू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. अगेन हे काय आपल्याला सेंटेन्स गिवन आहे आणि आपल्याला काय हे सेंटेन्सला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, सो स्टुडंट्स हे आपल्याला जे सेंटेन्स गिवन आहे हे काय आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये गिवन आहे. आय एम सीइंग अ न्यू मूवी. ओके, आणि त्याला आपल्याला काय प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो फॉलो दिस स्ट्रक्चर दॅट इज सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस वर्बचा थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. ओके, सो ऑप्शन ए बघा काय आय सी अ न्यू मूवी. सो हिअर काय तुम्ही काय बघा हिअर फर्स्ट काय वर्ब वरून अटॅक करा. सो स्टुडंट्स सी. ओके, सी हे काय वर्ब आहे. ओके, पण वर्बचं थर्ड फॉर्म आहे का नाही, सी वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. दॅट्स वाय ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन बी बघा तुम्ही आय एम सी अ न्यू मूवी. ओके, अगेन द स्ट्रक्चर फॉर्मेशन इज इनकरेक्ट आणि वर्ब काय गिवन आपल्याला सी. ओके, म्हणजे काय वर्बचा फर्स्ट फॉर्म गिवन आहे. दॅट्स वाय ऑप्शन बी पण काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी आणि डी बघा आता काय आय हॅव सीन अ न्यू मूवी. ओके, सो स्टुडंट्स हिअर आय काय आय काय एक सिंग्युलर आहे. ओके, पण आयचे सह आय एक अशा केस आहे त्यामध्ये काय आयचे सह ऑलवेज हॅव येतो, नॉट हॅज. ओके, सो आय हॅव सीन अ न्यू मूवी हे काय करेक्ट आहे आणि हे काय हिअर आय सब्जेक्ट आहे, हॅव हेल्पिंग वर्ब आहे, सीन हे काय वर्बचा थर्ड फॉर्म आणि अ न्यू मूवी हे काय ऑब्जेक्ट आहे. तुम्ही ऑप्शन डी बघा आय हॅव सीन अ न्यू मूवी हे काय इनकरेक्ट आहे, बिकॉज आयचे सह ऑलवेज हॅव येतो. हे काय स्पेशल केस आहे ओके टेन्सेस मध्ये. सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी आय हॅव सीन अ न्यू मूवी. नेक्स्ट अगेन आपल्याला काय स्टुडंट्स एक क्वेश्चन गिवन आहे आणि हे क्वेश्चन मध्ये काय सेंटेन्स जे गिवन आपल्याला काय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये गिवन आहे त्याला आपल्याला काय प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, सो ऑप्शन्स बघा काय ऑप्शन्स बघा आणि स्ट्रक्चर पण बघा सायमल्टेनियसली. आणि हे बघा स्ट्रक्चर तुम्ही काय कम्पेअर करा विथ दी सेंटेन्स ही हॅज
पास दी ब्रिज. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, ही काय हिअर सिंग्युलर आहे. ओके, त्याच्यानंतर ऑलवेज काय येणार आहे, सिंग्युलरचे सह ऑलवेज काय येणार आहे, हॅज. ओके, आणि पास्ट हे काय वर्बचा थर्ड फॉर्म आहे आणि द ब्रिज काय ऑब्जेक्ट आहे. ओके, म्हणजे हिअर काय ऑप्शन ए करेक्ट आहे. सो ऑप्शन ए काय हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. नेक्स्ट ऑप्शन बी बघा, ही हॅड पास दी ब्रिज. सो स्टुडंट्स हिअर बघा तुम्ही स्ट्रक्चरमध्ये हॅड आहे का नाही आपल्याला, किंवा हॅव, आपल्याला काय फक्त हॅव किंवा हॅज हे दोन्ही मध्ये काय आपल्याला हे सेंटेन्स मध्ये होईल पाहिजे. ओके, दुसरं काही नाही, म्हणजे ऑप्शन बी काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा काय ही हॅव. ओके, अगेन हिचे सह काय हॅव गिवन आहे, पण हिचे सह ऑलवेज काय येणार आहे, हॅज. सो दॅट्स वाय ऑप्शन सी काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी बघा, ही वॉज पासिंग दी ब्रिज. सो स्टुडंट्स हिअर काय वर्बचे सह आयएनजी गिवन आहे आणि हेल्पिंग वर्ब पण काय इनकरेक्ट गिवन आहे, दॅट इज वॉज. ओके, सो ही वॉज पासिंग द ब्रिज हे काय पास्ट कंटिन्युअसचा सेंटेन्स आहे, म्हणजे ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन ए काय करेक्ट ऑप्शन आहे, ही हॅज पास दी ब्रिज. नेक्स्ट, choose the correct use of present perfect continuous tense of the given sentence. We have tried various homespun remedies. Okay, so students remember this is very important question. हा प्रश्न महाराष्ट्र टेट 2016 मध्ये आला होता. ओके, सो आपल्याला काय हे एक सेंटेन्स गिवन आहे, आपल्याला काय हे सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये गिवन आहे आणि ह्याला आपल्याला काय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, आपण काय फर्स्ट आपण काय बघणार आहे, हे बघा दिस इज स्ट्रक्चर फॉर सॉल्विंग दिस क्वेश्चन. काय येणार आहे हे बघा, सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर हॅव बीन, त्याच्यानंतर वर्ब, वर्बचे सह आयएनजी आणि ऑब्जेक्ट. ओके, हे स्ट्रक्चर आहे फॉर सॉल्विंग दिस क्वेश्चन. ओके, सो हिअर हे बघा ऑप्शन ए काय वी आर ट्राइंग व्हेरियस होमस्पन रेमेडीज. ओके, सो हिअर काय वी चे नंतर काय वी काय करेक्ट आहे, बिकॉज वी हिअर काय सब्जेक्ट आहे. वी चे नंतर काय येणार आहे हॅव बीन. ओके, वी चे नंतर काय येणार आहे हॅव बीन, पण हिअर आपल्याला काय आर गिवन आहे, वी आर ट्राइंग, म्हणजे हे जे सेंटेन्स आहे आपल्याला काय सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये गिवन आहे. दॅट्स वाय ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन बी बघा, वी हॅड बीन ट्राइंग various homespun remedies. Okay, so students here हे सेंटेन्स काय करेक्ट आहे, पण हिअर काय हॅड गिवन आपल्याला. ओके, आपल्याला काय स्ट्रक्चर बघा तुम्ही, स्ट्रक्चर मध्ये काय गिवन आहे वर्ड हॅव, पण हिअर काय हॅड गिवन आहे. दॅट्स वाय ऑप्शन बी पण काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा, वी हॅड ट्राइड व्हेरियस होमस्पन रेमेडीज. अगेन हिअर काय वर्ब काय ट्राइड हे काय वर्बचे थर्ड फॉर्म आहे, पण आपल्याला काय वर्बचे सह आयएनजी पुट करायचं आहे. मग हिअर ऑप्शन सी पण काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी बघा, वी हॅव बीन ट्राइंग व्हेरियस होमस्पन रेमेडीज. ओके, सो हिअर वी काय सब्जेक्ट आहे, हॅव बीन काय हे हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यानंतर हे काय ट्राइंग, ट्राय हे काय वर्ब आहे आणि त्याच्यानंतर आयएनजी आहे. मग हे काय वर्बचे सह आपल्याला काय गिवन आहे आयएनजी आणि व्हेरियस होमस्पन रेमेडीज हे काय ऑब्जेक्ट आहे. ओके, म्हणजे काय हिअर ऑप्शन डी करेक्ट आहे, वी हॅव बीन ट्राइंग व्हेरियस होमस्पन रेमेडीज. ओके, नेक्स्ट अगेन स्टुडंट्स आपल्याला काय हे ऑप्शन्स मध्ये कोणत्या ऑप्शन मध्ये काय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये एक सेंटेन्स गिवन आहे, आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. सो हे बघा तुम्ही, दिस इज स्ट्रक्चर. अगेन सब्जेक्ट प्लस हॅव बीन, त्याच्यानंतर येणारे वर्बचे सह आयएनजी आणि लास्ट ऑब्जेक्ट. ओके, सो स्टुडंट्स ऑप्शन ए बघा, आय हॅव बीन स्टडिंग फॉर 3 hours. ओके, सो हिअर आय काय सब्जेक्ट आहे आणि स्टुडंट्स हे बघा हे टेन्सेस मध्ये आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये आय एक स्पेशल काय एक स्पेशल केस आहे ज्याचे सह ऑलवेज हॅव येतो, नॉट हॅज, बिकॉज आय काय सिंग्युलर आहे आणि आपण बघितलं सिंग्युलरचे सह ऑलवेज काय असतं हॅज, नॉट हॅव, पण आयचे सह ऑलवेज काय असतं हॅव, नॉट काय हॅज. ओके, सो हिअर आय हॅव बीन स्टडिंग फॉर 3 years, म्हणजे हे काय करेक्ट आहे आणि हे काय हे सेंटेन्स हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. ऑप्शन बी बघा, आय एम स्टडिंग
फॉर 3 hours. सो स्टुडंट्स हिअर काय हॅव बीन मिसिंग आहे आणि am गिवन आहे आपल्याला, म्हणजे हिअर ऑप्शन बी काय इनकरेक्ट. ऑप्शन सी बघा आय वॉज स्टडिंग फॉर 3 hours. सो हिअर काय वॉज हेल्पिंग वर्ब गिवन आहे, म्हणजे हे काय पास्ट मध्ये गिवन आहे. दॅट्स वाय ऑप्शन सी पण काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी आय हॅड स्टडिंग फॉर 3 hours. ओके, सो हिअर आयचं सर काय गिवन आहे हॅज. ओके, पण हिअर बघा तुम्ही स्ट्रक्चर मध्ये काय गिवन आहे हॅव बीन, पण दॅट्स वाय ऑप्शन डी काय इनकरेक्ट आहे. ओके, सो हिअर ऑप्शन ए काय करेक्ट आहे. आय हॅव बीन स्टडिंग फॉर 3 hours. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट्स हे बघा स्टुडंट क्वेश्चन मध्ये पण आपल्याला काय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कोणता सेंटेन्स आपल्याला गिवन आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो अगेन हे बघा स्ट्रक्चर काय आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. स्ट्रक्चर काय सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर काय येणार आहे हॅव और हॅज बीन, त्याच्यानंतर वर्ब आणि आयएनजी फॉर्म, देन ऑब्जेक्ट. ओके, सो स्टुडंट्स हे बघा फर्स्ट ऑप्शन काय ही हॅव बीन प्लेइंग फुटबॉल फॉर अ लॉंग. ओके, सो स्टुडंट्स रिमेंबर हिअर ही काय सिंग्युलर आहे. ओके, ही काय सिंग्युलर आहे आणि सिंग्युलरचे सह ऑलवेज काय असतं हॅज, नॉट हॅव. मग हे आपलं जे ऑप्शन ए गिवन आहे त्यामध्ये काय हॅव यूज केलेलं आहे, म्हणजे हिअर ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन बी बघा ही हॅड बीन प्लेइंग फुटबॉल फॉर अ लॉंग टाइम. ओके, सो स्टुडंट्स अगेन हे क्वेश्चन मध्ये पण बघा तुम्ही काय सॉरी हे ऑप्शन मध्ये पण बघा तुम्ही काय ही काय सिंग्युलर आहे. ओके, आणि हॅड बीन गिवन आहे, पण आपल्याला काय हे सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय गिवन आहे हॅव किंवा हॅज. ओके, हे दोन्ही होईल पाहिजे, पण हॅड काय हॅड येणार आहे का नाही सेंटेन्स मध्ये, पण ऑप्शन बी काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा हे इज प्लेइंग फुटबॉल फॉर अ लॉंग टाइम. सो स्टुडंट्स हे काय हे सेंटेन्स काय सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आपल्याला गिवन आहे. ओके, हिअर काय हेल्पिंग वर्ब मिसिंग आहे. हेल्पिंग वर्ब काय येणार आहे हॅव बीन और हॅज बीन, मग हिअर काय ऑप्शन सी पण इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी बघा आता तुम्ही काय ही हॅज बीन प्लेइंग फुटबॉल फॉर अ लॉंग टाइम. ओके, सो हिअर ही काय सिंग्युलर आहे आणि ही सब्जेक्ट आहे आणि सिंग्युलरचे सह ऑलवेज काय असतं हॅज, नॉट हॅव. रिमेंबर इट. ओके, त्याच्यानंतर काय हॅज बीन येणार आहे आणि वर्बचे सह काय ऑलवेज काय कंटिन्युअस आहे. दॅट्स वाय काय आय एन जी फॉर्म येणार आहे. वर्बचे सह काय आय एन जी येणार आहे आणि त्याच्यानंतर काय हे ऑब्जेक्ट येणार आहे. ओके, सो हिअर ऑप्शन डी करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट, choose the correct use of present perfect continuous tense in the given sentence. अगेन आपल्याला काय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कोणत्या सेंटेन्स मध्ये आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ऑप्शन्स बघा आणि ऑप्शनला काय हे स्ट्रक्चर आहे त्यासाठी कम्पेअर करा तुम्ही. ओके, काय स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज बीन प्लस वर्ब अँड आय एन जी अँड देन ऑब्जेक्ट. ओके, सो स्टुडंट्स हिअर सब्जेक्ट काय गिवन आपल्याला नेम तारा. तारा हे काय सब्जेक्ट आहे. ओके, सो ऑप्शन बघा तुम्ही ऑप्शन्स मध्ये बघा काय ऑप्शन ए गिवन आपल्याला तारा हॅज नॉट फीलिंग वेल फॉर 2 weeks. सो स्टुडंट्स हे बघा हे क्वेश्चन मध्ये सॉरी हे ऑप्शन मध्ये आपल्याला काय हॅज नॉट गिवन आहे हे करेक्ट आहे, पण त्याच्यानंतर काय होईल पाहिजे बीन. बीन हिअर काय मिसिंग आहे. दॅट्स वाय ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन बी बघा काय तारा हॅज नॉट बीन फीलिंग वेल फॉर 2 weeks. सो हिअर काय तारा हे सब्जेक्ट आहे हॅज ओके हॅज बीन गिवन आहे आणि नॉट बिकॉज इट इज नेगेटिव्ह सेंटेन्स. दॅट्स वाय नॉट येणार आहे. सो तारा काय सिंग्युलर आहे आणि सिंग्युलरचे सह ऑलवेज काय असतं हॅज. सो तारा हॅज नॉट बीन फीलिंग हे काय वर्ब आहे वर्बचे सह आय एन जी गिवन आहे. ओके, वेल फॉर 2 weeks. सो हे काय हे सेंटेन्स जे आपल्याला गिवन आहे हे काय हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. दॅट्स वाय ऑप्शन बी काय करेक्ट आहे. ऑप्शन सी बघा तारा हॅड नॉट फीलिंग वेल फॉर 2 weeks. सो हिअर काय हॅड गिवन आहे. हिअर आपल्याला काय होईल पाहिजे हॅज, पण काय हॅड गिवन आहे. ओके, दॅट्स वाय ऑप्शन सी इज इनकरेक्ट. ऑप्शन डी बघा काय तारा इज नॉट फीलिंग वेल फॉर 2 weeks. ओके, सो हिअर काय तारा इज नॉट म्हणजे इज आहे. दॅट्स वाय हे काय सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये, पण आपल्याला काय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये फाइंड करायचं. मग हिअर ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे बिकॉज हिअर काय होईल पाहिजे हॅज नॉट बीन. ओके, सो हिअर ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. तारा हॅज नॉट बीन फीलिंग वेल फॉर 2 weeks.
नेक्स्ट, चूज द करेक्ट सिम्पल पास्ट टेन्स. ओके, सो स्टुडंट्स आता आपण काय काय बघितले, कोणता कोणता टेन्स आपण बघितले, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, सिम्पल प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि त्याच्यानंतर काय बघितले आपण, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, आता आपण काय बघणार आहे, पास्ट टेन्सचे टेन्सेस बघणार आहे. मग हिअर फर्स्ट काय, सिम्पल पास्ट टेन्स. ओके, सो आपल्याला काय हे ऑप्शन मध्ये, कोणत्या ऑप्शन मध्ये सिम्पल पास्ट टेन्स मध्ये ऑप्शन सेंटेन्स गिवन आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. तर तुम्ही काय फर्स्ट स्ट्रक्चर बघा, हे क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे काय स्ट्रक्चर आहे, दॅट इज सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म देन ऑब्जेक्ट येणार आहे. ओके, सो स्टुडंट्स हिअर सब्जेक्ट काय, ही काय एक सब्जेक्ट आहे. एव्हरी सेंटेन्स मध्ये काय ही कॉमन आहे, दॅट्स वाय ही काय सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर वर्बचा सेकंड फॉर्म. ओके, सो स्टुडंट्स हिअर वर्ब काय गिवन आपल्याला, हे बघा गो. ओके, काय गो, सो गोचं सेकंड फॉर्म काय असतं, गो, वेंट, गॉन. ओके, सो वेंट काय हिअर वर्बचा सेकंड फॉर्म, गोचा सेकंड फॉर्म काय असतं वेंट. ओके, हे काय वेंट, हे वर्बचा सेकंड फॉर्म आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे, रिमेनिंग सेंटेन्स काय येणार आहे, ऑब्जेक्ट. ओके, सो हिअर ऑप्शन ए बघा तुम्ही काय, ही वेंट टू दी मार्केट. ओके, सो स्टुडंट्स हिअर काय ही एक सब्जेक्ट आहे, वेंट हे काय वर्बचा सेकंड फॉर्म. ओके, गोचं काय सेकंड फॉर्म वेंट, दॅट्स वाय हिअर वर्बचा सेकंड फॉर्म वेंट आहे. टू दी मार्केट हे काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे आपल्याला काय जे ए सेंटेन्स गिवन आहे हे काय करेक्ट सिम्पल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे. आता तुम्ही ऑप्शन बी बघा, काय ऑप्शन बी, ही वॉज वेंट टू दी मार्केट. सो स्टुडंट्स हिअर काय वॉज यूज केलेला आणि त्याच्यानंतर काय वेंट. ओके, हे काय हिअर हेल्पिंग वर्ब नाही होईल पाहिजे. ओके, मग हिअर काय आपल्याला हेल्पिंग वर्ब पण गिवन आहे, दॅट्स वाय ऑप्शन बी काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा काय, ही गो टू दी मार्केट. सो स्टुडंट्स हिअर बघा तुम्ही फर्स्ट आपण काय आपली स्ट्रॅटेजी वापरा तुम्ही. हिअर काय आपण काय पहिले आपण वर्ब वर अटॅक करणार आहे. सो हिअर वर्ब काय वर्बचा थर्ड फॉर्म होईल पाहिजे, पण हिअर वर्बचा फर्स्ट फॉर्म गिवन आहे, दॅट्स वाय गो. ओके, काय गिवन आहे गो, दॅट्स वाय ऑप्शन सी काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी बघा, ही गोज टू दी मार्केट. सो हिअर अगेन काय हे सेंटेन्स जे आपल्याला गिवन आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये गिवन आहे आणि वर्बचा अगेन फर्स्ट फॉर्म यूज केलेला आहे, सेकंड नाही, दॅट्स वाय ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन ए काय करेक्ट ऑप्शन आहे, ही वेंट टू दी मार्केट. ओके, नेक्स्ट, चूज दी करेक्ट सिम्पल पास्ट टेन्स. अगेन आपल्याला काय सिम्पल पास्ट टेन्स मध्ये काय कोणता ऑप्शन आहे हे फाइंड आउट करायचं. ओके, ऑप्शन ए बघा, दे हॅव वॉच्ड अ मूवी यस्टरडे. They are watching a movie yesterday. They watched a movie yesterday. They watched a movie yesterday. Okay. So again students remember this structure, subject plus verb the second form आणि object. Okay. I am repeating the structure of the tenses again and again. Okay. So that you can remember it. Okay. So हे बघा first काय, they have watched a movie yesterday. Okay. So students here काय आपल्याला काय हिअर हेल्पिंग वर्ब काय यूज, आपण काय हेल्पिंग वर्ब यूज करणार आहे का नाही, बिकॉज हे बघा स्ट्रक्चर मध्ये काय सब्जेक्ट त्याच्यानंतर काय वर्बचं सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट आहे. मग हिअर ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. तसेच ऑप्शन बी बघा काय, दे आर वॉचिंग. ओके, सो हिअर हे बघा जे आपल्याला वर्ब गिवन आहे त्यामध्ये काय आयएनजी फॉर्म यूज केलेला आहे, दॅट्स वाय ऑप्शन बी पण काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा, दे वॉच अ मूवी यस्टरडे. सो हिअर दे काय सब्जेक्ट आहे, वॉच हे काय वर्ब आहे आणि सेकंड फॉर्म आहे बिकॉज ईडी हिअर गिवन आहे वॉच्ड. ओके, अ मूवी यस्टरडे म्हणजे हिअर ऑप्शन सी काय करेक्ट आहे. ऑप्शन डी बघा, दे वॉच अ मूवी यस्टरडे. हिअर काय वॉच हे काय वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज केलेला, पण आपल्याला काय वर्बचा सेकंड फॉर्म यूज करायला वर्बचं काय आपल्याला सेकंड फॉर्म यूज करायचं आहे, पण हिअर ऑप्शन डी काय इनकरेक्ट. ओके, मग हिअर काय ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर, दे वॉच्ड अ मूवी यस्टरडे. नेक्स्ट, अगेन स्टुडंट्स आपल्याला काय हे पण क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सिम्पल पास्ट टेन्स मध्ये कोणता सेंटेन्स आपल्याला हे फॉर्म मध्ये गिवन आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. अगेन तुम्ही स्ट्रक्चरला फॉलो करा, सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. ओके, सो ऑप्शन्स बघा काय, आय एम ग्रॅज्युएटिंग फ्रॉम द युनिव्हर्सिटी लास्ट इयर. ऑप्शन बी, I graduated from the university last year. Option C, I am graduate from the university last year. Option D, I graduate from the university
लास्ट इयर. ओके, सो हिअर अगेन आपण काय करणार आहे, फर्स्ट वर्ब वरून अटॅक करणार आहे. हे बघा हिअर वर्ब काय, ग्रॅज्युएट. ओके, सो ग्रॅज्युएटिंग हिअर ING यूज केलेला आहे, पण आपल्याला काय ING काय पुट करायचं आहे की सेंटेन्स मध्ये नाही, आपल्याला फक्त वर्बचं सेकंड फॉर्म, म्हणजे ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन बी बघा तुम्ही काय, आय ग्रॅज्युएटेड फ्रॉम द युनिव्हर्सिटी लास्ट इयर. सो हिअर आय काय सब्जेक्ट आहे, ग्रॅज्युएट हे काय ऑब्जेक्ट आहे, सॉरी ग्रॅज्युएट हे काय वर्ब आहे, आणि वर्बचं सेकंड फॉर्म काय येणार आहे, ग्रॅज्युएटेड. ओके, म्हणजे हे काय करेक्ट आहे, आणि त्याच्यानंतर काय फ्रॉम द युनिव्हर्सिटी लास्ट इयर हे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे हे जे सेंटेन्स आहे काय स्ट्रक्चरला फॉलो करतं, म्हणजे ऑप्शन बी काय इज द करेक्ट आन्सर. आता तुम्ही ऑप्शन सी बघा, आय एम ग्रॅज्युएट फ्रॉम द युनिव्हर्सिटी. सो हिअर वर्ब काय गिवन आपल्याला, ग्रॅज्युएट. ओके, म्हणजे ऑप्शन सी काय इनकरेक्ट आहे. हिअर काय होईल पाहिजे, ग्रॅज्युएटेड, आणि एम पण काय हिअर एक्स्ट्रा आपल्याला हेल्पिंग वर्ब गिवन आहे. तसेच ऑप्शन डी बघा, आय ग्रॅज्युएट फ्रॉम द युनिव्हर्सिटी लास्ट इयर. सो स्टुडंट्स हिअर काय अगेन वर्ब काय गिवन आहे, ग्रॅज्युएट. हिअर काय होईल पाहिजे, ग्रॅज्युएटेड. ओके, मग ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, आय ग्रॅज्युएटेड फ्रॉम द युनिव्हर्सिटी लास्ट इयर. नेक्स्ट, चूज द करेक्ट सिम्पल पास्ट टेन्स. अगेन आपल्याला काय सिम्पल पास्ट टेन्स फाइंड आउट करायचं आहे, आणि हे बघा दिस इज स्ट्रक्चर, सब्जेक्ट, वर्बचं सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. सो हिअर ऑप्शन्स बघा तुम्ही, ऑप्शन ए काय, शी वॉश हर कार. सो हिअर हे बघा वर्ब काय गिवन आपल्याला, वॉश. ओके, पण आपल्याला काय वॉशचा सेकंड फॉर्म फाइंड आउट करायचे, मग हिअर काय सेकंड फॉर्म आहे की वर्बचं नाही, म्हणजे ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन बी बघा, शी इज वॉशिंग हर कार. सो हिअर वॉश मध्ये काय ING नाही येणार आहे, बिकॉज आपल्याला काय वर्बचं सेकंड फॉर्म फाइंड आउट करायचं, त्याचे ऑप्शन बी पण काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा, शी वॉशेस हर कार. सो स्टुडंट्स हे काय वॉशेस येणार आहे का, नाही, बिकॉज आपल्याला काय वर्बचा अगेन सेकंड फॉर्म फाइंड आउट करायचं, मग हे सेंटेन्स जे आपल्याला गिवन आहे हे काय सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये गिवन आहे, दॅट्स वाय ऑप्शन सी काय इनकरेक्ट आहे. आता तुम्ही ऑप्शन डी बघा, शी वॉश्ड हर कार. ओके, सो हिअर शी काय सब्जेक्ट आहे, वॉश्ड हे काय वर्ब आहे, आणि वर्बचा सेकंड फॉर्म आहे, आणि हर कार हे काय ऑब्जेक्ट आहे, म्हणजे काय ऑप्शन डी हिअर काय करेक्ट ऑप्शन आहे, बिकॉज हे जे सेंटेन्स आहे हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. ओके, शी वॉश्ड हर कार इज द राईट आन्सर. नेक्स्ट, तर तुम्ही 22nd क्वेश्चन बघा काय, चूज द करेक्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स. आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कोणता सेंटेन्स आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो स्टुडंट्स हे बघा पास्ट कंटिन्युअस टेन्सला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे काय हे स्ट्रक्चर आहे, तुम्ही हे स्ट्रक्चरला फॉलो करा टू सॉल्व्ह दी पास्ट कंटिन्युअस टेन्स क्वेश्चन्स. ओके, हे काय सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर काय येणार आहे हेल्पिंग वर्ब, देन वर्बच्या सह काय येणार आहे ING, अँड देन ऑब्जेक्ट. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, at 6 o'clock I was eating dinner. ओके, सो स्टुडंट्स हे बघा at 6 o'clock आपल्याला काय हे स्पेसिफिक टाइम गिवन आहे. ओके, आणि त्याच्यानंतर काय मेन आपल्याला हे काय मेन आपला सेंटेन्स आहे. ओके, आय वॉज इटिंग डिनर. ओके, सो हिअर काय आय काय हिअर सब्जेक्ट आहे, वॉज काय हेल्पिंग वर्ब आहे, बिकॉज हे काय पास्ट मध्ये आहे. सो पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब काय असतं, पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब काय असतं, वॉज और वर. ओके, सो हिअर काय आय सिंग्युलर आहे, आणि सिंग्युलरच्या सह ऑलवेज काय असतं, वॉज. ओके, रिमेंबर इट, सिंग्युलरच्या सह ऑलवेज काय असतं, वॉज. सो आय वॉज, त्याच्यानंतर काय वर्ब काय हिअर इट, आणि इटच्या सह काय आपल्याला गिवन आहे ING, बिकॉज हे काय कंटिन्युअस मध्ये, दॅट्स वाय काय येणार आहे ING, वर्ब आहे त्याच्यानंतर ING, आणि डिनर हे काय ऑब्जेक्ट आहे, म्हणजे आपल्याला जे ऑप्शन ए गिवन आहे हे काय करेक्ट ऑप्शन आहे. तसेच ऑप्शन बी बघा, at 6 o'clock I am eating dinner. ओके, सो स्टुडंट्स am हिअर काय तुम्ही हेल्पिंग वर्ब वर अटॅक करा. तुम्ही am हे काय हे हेल्पिंग वर्ब काय सिंपल प्रेझेंट टेन्सचे हेल्पिंग वर्ब आहे, म्हणजे हिअर ऑप्शन बी काय इनकरेक्ट आहे. आता तुम्ही ऑप्शन सी बघा, आय वॉज इटिंग डिनर. ओके, सो हिअर आय वॉज करेक्ट आहे. ओके, आय काय सब्जेक्ट करेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब पण करेक्ट आहे, पण इटचे सह काय होईल पाहिजे ING हिअर. ओके, हिअर काय ING मिसिंग आहे, दॅट्स वाय हिअर ऑप्शन सी पण मिसिंग इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी बघा, at 6 o'clock I eat dinner. सो हिअर
आयचे नंतर काय होईल पाहिजे, हेल्पिंग वर्ब हिअर मिसिंग आहे आणि इट हे काय वर्ब आहे आणि वर्बचे सह काय अगेन आयएनजी मिसिंग आहे. दॅट्स वाय ऑप्शन डी काय इनकरेक्ट आहे. सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए. ॲट 6 o'clock आय वॉज इटिंग डिनर. नेक्स्ट, चूज द करेक्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स. अगेन आपल्याला काय पास्ट कंटिन्युअस टेन्स फाइंड आउट करायचं आहे. सेंटेन्स मध्ये कोणत्या ऑप्शन मध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये सेंटेन्स आपल्याला गिवन आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि अगेन स्टुडंट्स, फॉलो दी स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब, वर्बचे सह काय येणार आहे आयएनजी, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ओके, सो आता तुम्ही ऑप्शन ए बघा काय, जॉन वर रीडिंग अँड इंग्लिश बुक. सो स्टुडंट्स हिअर जॉन काय सब्जेक्ट आहे आणि जॉन काय एकच आहे जॉन. ओके, स्पेसिफिक आपल्याला काय जॉन स्पेसिफिक एक नेम गिवन आहे म्हणजे हे काय सिंग्युलर आहे. ओके, काय सिंग्युलर आहे आणि सिंग्युलरचे ऑलवेज काय हेल्पिंग वर्ब असतं, वॉज, नॉट वर. वर काय प्लुरल सह वर हे हेल्पिंग वर्ब येणार आहे, पण हिअर काय जॉन सिंग्युलर आहे, दॅट्स वाय हिअर वॉज येणार आहे. दॅट्स वाय ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. आता तुम्ही ऑप्शन बी बघा काय, जॉन रीड्स अन इंग्लिश बुक. सो हिअर स्टुडंट्स अगेन काय हेल्पिंग वर्ब मिसिंग आहे आणि वर्बचे सह आयएनजी पण मिसिंग आहे. मग हे जे आपल्याला सेंटेन्स गिवन आहे जॉन रीड्स अन इंग्लिश बुक, हे काय आपल्याला हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये गिवन आहे. दॅट्स वाय ऑप्शन बी पण काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा, जॉन वॉज रीडिंग अन इंग्लिश बुक. सो स्टुडंट्स हिअर जॉन काय सब्जेक्ट आहे, वॉज हे काय हेल्पिंग वर्ब आहे. ओके, सो जॉन काय हिअर सिंग्युलर आहे आणि सिंग्युलरचे ऑलवेज काय असतं वॉज. ओके, सो दॅट्स वाय हिअर काय हेल्पिंग वर्ब वॉज येणार आहे. त्याच्यानंतर रीडचे काय येणार आहे, रीड वर्ब आहे, त्याच्यानंतर काय येणार आहे आयएनजी आणि अँड इंग्लिश बुक हे काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन सी जे आहे हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. दॅट्स वाय ऑप्शन सी इज दी करेक्ट आन्सर. ऑप्शन डी बघा, जॉन इज रीडिंग अन इंग्लिश बुक. सो स्टुडंट्स काय हे सेंटेन्स करेक्ट आहे, पण हिअर हेल्पिंग वर्ब काय यूज केलेला आहे इज, पण हेल्पिंग वर्ब काय व्हायला पाहिजे वॉज किंवा वर. ओके, मग हिअर ऑप्शन डी काय इनकरेक्ट आहे. ओके, सो हिअर ऑप्शन सी इज दी करेक्ट आन्सर, जॉन वॉज रीडिंग अन इंग्लिश बुक. नेक्स्ट, चूज दी करेक्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स. अगेन आपल्याला काय पास्ट कंटिन्युअस टेन्स फाइंड आउट करायचं आहे. हे ऑप्शन्स मध्ये कोणत्या ऑप्शन मध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे आणि हे काय स्ट्रक्चर आहे फॉर सॉल्विंग दिस टेन्स क्वेश्चन. ओके, सो काय येणार आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर वर्बचे सह आयएनजी आणि ऑब्जेक्ट. ओके, सो फ्रेंड्स हिअर ऑप्शन ए बघा काय, ही इज डुईंग ग्रेट जॉब. सो आपल्याला माहिती आहे. ओके, हिअर काय हेल्पिंग वर्ब, आपण काय करणार आहे हेल्पिंग वर्ब आणि वर्ब वरून अटॅक करणार आहे. सो हिअर हेल्पिंग वर्ब काय होईल पाहिजे वॉज ऑर वर. ओके, सो हिअर काय आपल्याला काय गिवन आहे इज, म्हणजे हे काय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला हे सेंटेन्स गिवन आहे. दॅट्स वाय ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन बी बघा, ही वॉज डुईंग अ ग्रेट जॉब. सो हिअर ही काय सब्जेक्ट आहे, वॉज काय हेल्पिंग वर्ब आहे, बिकॉज हेल्पिंग काय वर्ब आहे, बिकॉज ही काय हिअर सिंग्युलर आहे आणि सिंग्युलरचे सह ऑलवेज काय असतं वॉज और सॉरी सिंग्युलरचे सह ऑलवेज काय असतं वॉज नॉट वर. ओके, आणि डुईंग डू काय वर्ब आहे आणि आयएनजी बिकॉज इट इज इन द फॉर्म ऑफ कंटिन्युअस टेन्स. दॅट्स वाय हिअर काय येणार आहे आयएनजी आणि अ ग्रेट जॉब इज द ऑब्जेक्ट. ओके, सो ऑप्शन बी काय हे जे आपल्याला स्ट्रक्चर गिवन आहे त्याला काय ऑप्शन बी फॉलो करतो, म्हणजे हिअर ऑप्शन बी काय करेक्ट आहे. ऑप्शन सी बघा, ही वर डुईंग अ ग्रेट जॉब. सो स्टुडंट्स वर येणार आहे का नाही, बिकॉज ही काय सिंग्युलर आहे आणि सिंग्युलरचे ऑलवेज वॉज येणार आहे नॉट वर. दॅट्स वाय ऑप्शन सी काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी बघा, ही हॅज डन अ ग्रेट जॉब. ओके, सो स्टुडंट्स हे काय हे क्वेश्चन करेक्ट आहे, पण आपल्याला काय हिअर हेल्पिंग वर्ब काय यूज करायचं आहे वॉज किंवा वर, पण हे काय हिअर हेल्पिंग वर्ब आपल्याला इनकरेक्ट गिवन आहे आणि वर्ब पण काय वर्बचा आपल्याला थर्ड फॉर्म गिवन आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, ही वॉज डुईंग अ ग्रेट जॉब. नेक्स्ट, अगेन आपल्याला काय ह्या सेंटेन्सला पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं, सॉरी फाइंड आउट करायचं कोणता ऑप्शन करेक्ट आहे. ओके, सो अगेन स्टुडंट्स फॉलो दिस स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्ब हिअर काय येणार आहे वॉज किंवा वर, त्याच्यानंतर वर्बचा वर्ब येणार आहे आणि त्यामध्ये आयएनजी होईल पाहिजे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ओके,
सो स्टुडंट्स ऑप्शन ए बघा काय, दे प्ले फुटबॉल आफ्टर स्कूल. सो हिअर हे बघा प्ले, हिअर काय प्ले वर्ब आहे आणि वर्बचे सह काय होईल पाहिजे ING, पण हिअर ING गिवन आहे का नाही, मिसिंग आहे. दॅट्स वाय ऑप्शन ए इनकरेक्ट आहे. ऑप्शन बी बघा, दे आर प्लेइंग फुटबॉल आफ्टर स्कूल. ओके, सो स्टुडंट्स हे काय पास्टचं टेन्स आहे आणि पास्ट मध्ये आर हे हेल्पिंग वर्ब येणार आहे का नाही. ओके, म्हणजे ऑप्शन बी काय इनकरेक्ट आहे, बिकॉज हे आपल्याला जे ऑप्शन बी सेंटेन्स गिवन आहे इट इज इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, ऑप्शन सी बघा, दे वॉज प्लेइंग फुटबॉल आफ्टर स्कूल. सो स्टुडंट्स दे काय प्लुरल आहे आणि रिमेंबर प्लुरलचे सह ऑलवेज काय असतं वर. ओके, काय येणार आहे वर, प्लुरलचे सह ऑलवेज काय येणार आहे वर, नॉट वॉज. ओके, मग हिअर काय यूज केलेलं आहे हेल्पिंग वर्ब वॉज. दॅट्स वाय ऑप्शन सी काय इनकरेक्ट आहे. आता तुम्ही ऑप्शन डी बघा, दे वर प्लेइंग फुटबॉल आफ्टर स्कूल. ओके, हिअर दे काय सब्जेक्ट आहे, वर हेल्पिंग वर्ब आहे, प्लेइंग हे काय वर्बचे सह काय आपल्याला ING गिवन आहे आणि फुटबॉल आफ्टर स्कूल हे काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हिअर ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन डी काय हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. दॅट्स वाय ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, choose the correct past perfect tense from the following sentence. ओके, सो स्टुडंट्स लक्षात ठेवा हा प्रश्न महाराष्ट्र टेट मध्ये आला होता, 2016 मध्ये आला होता. ओके, रिमेंबर इट. सो आपल्याला काय हे ऑप्शन्स मध्ये कोणत्या ऑप्शन मध्ये काय पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये एक सेंटेन्स गिवन आपल्याला हे करेक्ट सेंटेन्स फाइंड आउट करायचं आहे. आणि हे बघा हे काय हे टेन्सला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे काय हे स्ट्रक्चर आहे. काय स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस हॅड आणि देन वर्बचा थर्ड फॉर्म. सो ऑप्शन्स बघा तुम्ही, ऑप्शन्स काय अराउंड 7 PM द पॉवर हॅड गॉन ऑफ. ओके, सो स्टुडंट्स हिअर बघा तुम्ही आपल्याला काय अगेन आपल्याला एक काय स्पेसिफिक टाइम गिवन आहे आणि मेन स्ट्रक्चर आपलं काय आणि मेन सेंटेन्स आपल्याकडे काय हे काय कॉमाच्या नंतर जे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे हे काय आपला मेन टार्गेट आणि मेन फोकस आहे. ओके, काय बघा तुम्ही द पॉवर हॅड गॉन ऑफ. ओके, सो पॉवर हे काय हिअर द पॉवर काय सब्जेक्ट आहे, हॅड बिकॉज हॅड काय हेल्पिंग वर्ब आहे. ओके, सो हिअर काय स्ट्रक्चर मध्ये पण हॅड आहे, दॅट्स वाय हिअर काय येणार आहे हॅड आणि गॉन ऑफ. ओके, सो स्टुडंट्स गोचा थर्ड फॉर्म काय असतं गो, वेंट, गॉन, म्हणजे हे काय वर्बचा थर्ड फॉर्म हिअर यूज केलेला आहे. सो हे जे ऑप्शन ए जे आपल्याकडे जे ऑप्शन ए गिवन आहे हे काय हे जे सेंटेन्स आहे हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. दॅट्स वाय ऑप्शन ए काय आपला करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन बी बघा तुम्ही अराउंड 7 PM द पॉवर हॅज गॉन ऑफ. सो स्टुडंट्स हिअर बघा तुम्ही हे काय करेक्ट सेंटेन्स आपल्याला गिवन आहे, पण हेल्पिंग वर्ब काय हिअर हॅज गिवन आहे, पण हिअर काय होईल पाहिजे हॅड, बिकॉज हे स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय यूज करायचं आहे हॅड. ओके, आणि पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपण काय यूज करतो हॅड, नॉट हॅज. ओके, दॅट्स वाय हिअर ऑप्शन बी काय इनकरेक्ट आहे. तसंच ऑप्शन सी पण बघा द पॉवर हॅज वेंट ऑफ. सो हिअर अगेन वेंट ऑफ वर्बचा आपल्याला काय थर्ड फॉर्म यूज करायचा आहे, पण हे काय वर्बचा हिअर काय वर्बचा सेकंड फॉर्म गिवन आहे. दॅट्स वाय ऑप्शन सी काय इनकरेक्ट आहे. ओके, गोचा सेकंड फॉर्म काय असतं वेंट आणि थर्ड फॉर्म गॉन. ओके, मग हिअर काय येणार गॉन नॉट वेंट. तसंच ऑप्शन डी बघा अराउंड 7 PM द पॉवर वॉज गॉन ऑफ. ओके, सो स्टुडंट्स हिअर काय वॉज नाही होईल पाहिजे, हिअर आपल्याला काय हेल्पिंग वर्ब जे गिवन आहे हे इनकरेक्ट आहे, बिकॉज हिअर हॅड होईल पाहिजे. दॅट्स वाय ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. अराउंड 7 PM द पॉवर हॅड गॉन ऑफ. नेक्स्ट, अगेन आपल्याला काय हे ऑप्शन्स मध्ये कोणत्या सेंटेन्स मध्ये करेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स गिवन आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. अगेन तुम्ही काय हे स्ट्रक्चरला फॉलो करा, सब्जेक्ट प्लस हॅड आणि वर्बचा थर्ड फॉर्म. ओके, सो हिअर ऑप्शन्स बघा तुम्ही, ऑप्शन ए काय शी केम लेट टू दी स्कूल. ओके, सो स्टुडंट्स हिअर काय सब्जेक्ट गिवन आहे त्याच्यानंतर काय आपल्याला हॅड येणार आहे, हेल्पिंग वर्ब आपल्याला काय आपल्याकडे काय हॅड, पण हिअर काय हॅड हेल्पिंग वर्ब काय मिसिंग आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन ए इनकरेक्ट आहे. ऑप्शन बी बघा शी हॅड कम लेट टू दी स्कूल. सो बघा तुम्ही शी काय सब्जेक्ट आहे, हॅड काय हेल्पिंग वर्ब करेक्ट आपल्याला गिवन आहे, पण
कम हे काय वर्बचा फर्स्ट फॉर्म गिवन आहे, पण आपल्याला काय वर्बचा थर्ड फॉर्म फाइंड आउट करायचा आहे. कमचा काय येणार आहे, काय येणार आहे, कमचा थर्ड फॉर्म काय येणार आहे, केम. ओके, मग हिअर काय होईल पाहिजे, केम. शी हॅड केम लेट टू दी स्कूल. ओके, सो स्टुडंट्स मेक करेक्शन हिअर. हिअर काय येणार आहे, केम. ओके, सो वर्बचा थर्ड फॉर्म काय येणार आहे, केम, म्हणजे हे काय वर्बचा थर्ड फॉर्म आहे आणि लेट टू दी स्कूल हे काय एक ऑब्जेक्ट आहे, म्हणजे हिअर ऑप्शन बी काय करेक्ट आहे. तर तुम्ही ऑप्शन सी आणि डी बघा. ऑप्शन सी मध्ये बघा अगेन हेल्पिंग वर्ब काय मिसिंग आहे आणि वर्ब पण काय इनकरेक्ट यूज केलेलं आहे, वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज केलेला आहे नॉट, आणि आपल्याला काय वर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा आहे सेंटेन्स मध्ये. दॅट्स वाय ऑप्शन सी इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी बघा, शी विल कम लेट टू दी स्कूल. सो हिअर काय विल यूज केलेलं आहे, म्हणजे हे काय फ्युचर टेन्स मध्ये सेंटेन्स आपल्याला गिवन आहे. दॅट्स वाय ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. शी हॅड केम लेट टू दी स्कूल. ओके, नेक्स्ट 28th क्वेश्चन, चूज द करेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. ओके, हे पण क्वेश्चन मध्ये आपल्याला काय पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये कोणता सेंटेन्स आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, अगेन स्टुडंट्स बघा, हे तुम्ही स्ट्रक्चरला फॉलो करा. काय, he began to run after he saw the cat. Okay, so students, okay, so here option A जे आपल्याला गिवन आहे काय, he began to run. ओके, हे काय आपल्याकडे एक स्टार्टिंग काय सेंटेन्स गिवन आहे आणि आपला मेन फोकस कोणता सेंटेन्स आहे, he saw the cat. ओके, सो हिअर काय, हिअर हे ऑप्शन ए मध्ये पण काय हेल्पिंग वर्ब मिस केलेला आहे, दॅट इज हॅड. दॅट्स वाय ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन बी बघा, ही बिगेन टू रन आफ्टर ही हॅज सीन दी कॅट, पण आपल्याला माहिती आहे काय आपण काय यूज करणार आहे, हॅड, पण हिअर काय हॅज गिवन आहे हेल्पिंग वर्ब. ओके, इनकरेक्ट हेल्पिंग वर्ब गिवन आहे. दॅट्स वाय ऑप्शन बी पण काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा तुम्ही काय, ही बिगेन टू रन आफ्टर ही हॅड सीन दी कॅट. ओके, सो हिअर ही काय सब्जेक्ट आहे, हॅड काय हेल्पिंग वर्ब, आणि सी चा थर्ड फॉर्म काय आहे, वर्बचा थर्ड फॉर्म सी सॉ सीन. ओके, मग हे काय वर्बचा थर्ड फॉर्म गिवन आहे आणि द कॅट हे काय ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन सी जे आपल्याला गिवन आहे हे करेक्ट आहे. हे जे सेंटेन्स आहे हे काय स्ट्रक्चरला फॉलो करतो. दॅट्स वाय हिअर ऑप्शन सी काय करेक्ट आहे. तसंच ऑप्शन डी मध्ये काय ही हॅड सी गिवन आहे आपल्याला. ओके, आपल्याकडे काय हे मेन सेंटेन्स आहे, आपल्याला हे सेंटेन्स वर फोकस करायचं आहे. मग तुम्ही बघा सी हे काय वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, पण आपल्याला काय वर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. दॅट्स वाय ऑप्शन सी पण काय सॉरी डी पण काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. ही बिगॅन टू रन आफ्टर ही हॅड सीन दी कॅट. नेक्स्ट अगेन स्टुडंट्स 29th क्वेश्चन जे आपल्याला गिवन आहे हे मध्ये पण आपल्याला काय पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये कोणता सेंटेन्स गिवन आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो ऑप्शन्स बघा तुम्ही काय, ऑप्शन ए शी हॅड फिनिश्ड दी प्रोजेक्ट, ऑप्शन बी शी फिनिशेस दी प्रोजेक्ट, ऑप्शन सी शी इज फिनिशिंग दी प्रोजेक्ट, ऑप्शन डी शी वॉज फिनिशिंग दी प्रोजेक्ट. सो अगेन रिमेंबर दिस स्ट्रक्चर and follow this structure, subject plus had plus verbचा थर्ड फॉर्म आणि त्याच्यानंतर काय येणार आहे ऑब्जेक्ट. ओके, सो स्टुडंट सब्जेक्ट, हिअर सब्जेक्ट काय शी. ओके, एव्हरी सेंटेन्स मध्ये काय सब्जेक्ट शी आहे. आता आपण बघूया ऑप्शन्स काय, शी हॅड फिनिश दी प्रोजेक्ट. ओके, शी काय जर सब्जेक्ट आहे, हॅड काय हेल्पिंग वर्ब आहे बिकॉज आपल्याला काय हिअर हॅड यूज करायचं आहे. फिनिश हे काय वर्ब आहे, पण हे काय आपल्याला गिवन आहे फिनिश्ड, हे काय वर्बचे थर्ड फॉर्म आहे, करेक्ट वर्ब यूज केलेला आहे. त्याच्यानंतर द पॉवर हे काय एक ऑब्जेक्ट, द प्रोजेक्ट हे काय ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन ए काय करेक्ट आहे. ओके, आपल्याला जे ऑप्शन ए गिवन आहे दिस इज करेक्ट अँड दिस सेंटेन्स फॉलोज दी स्ट्रक्चर. ओके, सो ऑप्शन इज द राईट आन्सर. ऑप्शन बी बघा तुम्ही, शी फिनिशेस दी प्रोजेक्ट. सो हिअर हेल्पिंग वर्ब मिसिंग आहे आणि फिनिश काय आपल्याला फिनिशेस गिवन आहे. ओके, म्हणजे काय वर्बचा फर्स्ट फॉर्म गिवन आहे, पण आपल्याला काय वर्बचा थर्ड फॉर्म फाइंड आउट करायचा आहे हिअर. ओके, मग हिअर ऑप्शन बी पण काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा काय शी इज फिनिशिंग दी प्रोजेक्ट. सो स्टुडंट्स हिअर काय इज हेल्पिंग वर्ब काय यूज केलेला आहे इज, आणि वर्ब मध्ये पण काय आय एन जी यूज केलेला आहे. मग हिअर काय आपल्याला काय फाइंड आउट करायचं वर्बचा थर्ड फॉर्म. ओके,
म्हणजे ऑप्शन सी काय इनकरेक्ट आहे, बिकॉज हे काय आपल्याला सिम्पल कंटिन्युअस टेन्स मध्ये हे सेंटेन्स गिवन आहे. तसंच ऑप्शन डी बघा, शी वॉज फिनिशिंग दी प्रोजेक्ट. ओके, सो हिअर वॉज येणार आहे का हेल्पिंग वर्ब? नाही, काय येणार आहे हॅड. ओके, आणि अगेन फिनिश हिअर काय आयएनजी गिवन आहे. ओके, पण आपल्याला काय वर्बचा थर्ड फॉर्म हिअर होईल पाहिजे, पण हिअर काय आयएनजी गिवन आहे. दॅट्स वाय हे काय वर्ब इनकरेक्ट यूज केलेला आहे. That's why option D का incorrect है. So here option A is the correct answer. She had finished the project. Okay. Moving on to the next question. So students हे बघा 30th question काय? Which of the following express the past perfect continuous tense? Okay. So लक्षात ठेवा तुम्ही हा प्रश्न महाराष्ट्र टेट 2014 मध्ये आला होता. ओके. सो हे बघा तुम्ही काय आपल्याकडे काय वेगळे वेगळे ऑप्शन्स गिवन आहे आणि ऑप्शन्स मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, कोणत्या ऑप्शन मध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला काय सेंटेन्स गिवन आहे. ओके, सो हिअर इज दिस स्ट्रक्चर फॉर सॉल्विंग दिस क्वेश्चन. काय स्ट्रक्चर बघा तुम्ही, सब्जेक्टच्या नंतर काय येणार आहे हॅड बीन, हे काय हेल्पिंग वर्ब आपण यूज करणार आहे. त्याच्यानंतर वर्ब आणि वर्बचे सह काय येणार आहे आयएनजी आणि ऑब्जेक्ट. ओके, सो हिअर सब्जेक्ट काय ऑप्शन ए बघा तुम्ही फर्स्ट सब्जेक्ट काय ही. ओके, त्याच्यानंतर काय येणार आहे हेल्पिंग वर्ब हॅड बीन, पण हिअर हॅड बीन आहे का नाही, हिअर काय आपल्याला इज गिवन आहे. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स काय सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला हे सेंटेन्स गिवन आहे. हे इज रायटिंग व्हेन देअर वॉज अ लाऊड एक्सप्लोजन. ओके, सो ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन बी बघा, ही वॉज रायटिंग व्हेन देअर वॉज अ लाऊड एक्सप्लोजन. सो स्टुडंट्स हिअर अगेन हिच्या नंतर काय होईल पाहिजे हॅड बीन, पण हिअर काय गिवन आहे हेल्पिंग वर्ब वॉज. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे हे काय पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये गिवन आहे, पण आपल्याला काय पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये फाइंड आउट करायचं आहे. दॅट्स वाय ऑप्शन बी पण काय इनकरेक्ट आहे. आता तुम्ही ऑप्शन सी बघा काय ही काय सब्जेक्ट आहे, हॅड बीन काय हेल्पिंग वर्ब आहे. ओके, जसं हे बघा तुम्ही स्ट्रक्चर मध्ये काय हॅड बीनच आहे, तसंच हिअर पण हॅड बीन आहे. त्याच्यानंतर काय वर्बचे सह काय होईल पाहिजे आयएनजी, तसंच हे पण वर्बचे सह आयएनजी गिवन आहे आणि त्याच्यानंतर काय हे ऑब्जेक्ट आहे. ओके, म्हणजे ऑप्शन सी जे आहे हे स्ट्रक्चरला काय करतो फॉलो करतो. दॅट्स वाय ऑप्शन सी इज दी करेक्ट आन्सर. ओके, ऑप्शन सी काय करेक्ट आहे. ऑप्शन डी बघा, he had writing when there was a loud explosion. Okay, so friends he had आपल्याला गिवन आहे, त्याच्यानंतर काय बीन हिअर काय मिसिंग आहे. ओके, दॅट्स वाय ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. So here option C is the right answer. He had been writing when there was a loud explosion. Okay, next again 31st क्वेश्चन मध्ये पण आपल्याला काय कोणता ऑप्शन मध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये सेंटेन्स गिवन आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. अगेन स्टुडंट्स तुम्ही हा स्ट्रक्चरला फॉलो करा. आय एम रिपीटिंग अगेन अँड अगेन स्ट्रक्चर सो दॅट यू कॅन रिमेंबर इट. काय बघा सब्जेक्टच्या नंतर काय येणार आहे हॅड बीन, हे काय हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर वर्बचे सह आयएनजी आणि ऑब्जेक्ट. ओके, सो हिअर ऑप्शन्स बघा तुम्ही काय ऑप्शन ए I had been working hard all day. Okay, so here I काय सब्जेक्ट आहे, had been हे काय हेल्पिंग वर्ब आहे, वर्क हे काय ऑब्जेक्ट आहे आणि वर्कचं आपल्याला काय आयएनजी पण गिवन आहे. दॅट्स वाय हे काय वर्ब आणि आयएनजी हिअर गिवन आहे आणि हार्ड ऑल डे हे काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हे फर्स्ट ऑप्शन काय हिअर करेक्ट आहे. हे जे सेंटेन्स आहे हे स्ट्रक्चरला काय फॉलो करतो. दॅट्स वाय ऑप्शन ए हिअर काय करेक्ट आहे. तसंच ऑप्शन बी बघा, have been working hard all day. So students here काय होईल पाहिजे have आपल्याला गिवन आहे, पण here काय had होईल पाहिजे. ओके, दॅट्स वाय ऑप्शन बी काय इनकरेक्ट आहे. तसंच तुम्ही ऑप्शन सी पण सॉल्व करा. I was working hard all day. ओके, सो हिअर काय आपल्याकडे काय हेल्पिंग वर्ब वॉज गिवन आहे, पण काय होईल पाहिजे had been होईल पाहिजे. ओके, सो हे जे सेंटेन्स आहे आपल्याला ऑप्शन सी मध्ये जे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे हे काय पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये गिवन आहे. ओके, पण आपल्याला काय पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये फाइंड आउट करायचं. दॅट्स वाय हिअर ऑप्शन सी काय इनकरेक्ट आहे. तसंच ऑप्शन डी बघा, आय एम वर्किंग हार्ड ऑल डे, मग हिअर काय हेल्पिंग वर्ब एम यूज केलेला आहे. ओके, हिअर काय होईल पाहिजे हॅड बीन. ओके, हेल्पिंग वर्ब काय होईल पाहिजे हॅड बीन. ओके, सो हिअर ऑप्शन डी जे आपल्याला गिवन आहे हे काय सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये गिवन आहे. ओके, दॅट्स वाय ऑप्शन डी काय इनकरेक्ट आहे. सो हिअर
ऑप्शन ए इज द राईट आन्सर. आय हॅड बीन वर्किंग हार्ड ऑल डे. ओके, नेक्स्ट. अगेन स्टुडंट्स, आपल्याला काय पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये हे क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं आहे. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, अगेन तुम्ही काय करा, हे स्ट्रक्चरला फॉलो करा. सो हिअर ऑप्शन ए बघा, ही हॅड लिसनिंग टू म्युझिक. सो स्टुडंट्स, ही हॅडच्या नंतर काय बीन मिसिंग आहे. ओके, सो हिअर ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. तर ऑप्शन बी बघा, ही इज लिसनिंग टू म्युझिक. सो हिअर हीच्या नंतर काय इज येणार आहे का? नाही. ओके, हीच्या नंतर काय येणार आहे? हॅड बीन हे हेल्पिंग वर्ब येणार आहे. दॅट्स वाय ऑप्शन बी पण काय इनकरेक्ट आहे. तर तुम्ही ऑप्शन सी बघा, ही हॅड बीन लिसनिंग टू म्युझिक. ओके, सो हिअर हॅड बीन हे काय हेल्पिंग वर्ब आहे आणि ही काय सब्जेक्ट आहे. लिसन हे काय वर्ब आहे आणि वर्बचे सकाळ आपल्याला आय एन जी पण गिवन आहे, म्हणजे हे काय वर्ब आणि आय एन जी फॉर्म मध्ये गिवन आहे. आणि टू म्युझिक हे काय ऑब्जेक्ट आहे, म्हणजे काय ऑप्शन सी जे आहे हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. तसंच ऑप्शन डी बघा, ही वॉज लिसनिंग टू म्युझिक. सो स्टुडंट्स, ही काय सब्जेक्ट आहे, वॉज काय हेल्पिंग वर्ब आहे, पण आपल्याला काय पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब काय येणार आहे, हॅड बीन, नॉट वॉज. ओके, आणि हिअर काय हे जे सेंटेन्स आहे आपल्याला हे पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये गिवन आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन डी काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ही हॅड बीन लिसनिंग टू म्युझिक. नेक्स्ट. सो 33rd क्वेश्चन मध्ये बघा तुम्ही, चूज द करेक्ट सिंपल फ्युचर टेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. सो हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सिंपल फ्युचर टेन्स कोणते ऑप्शन मध्ये करेक्ट काय सेंटेन्स गिवन आपल्याला हे फाइंड आउट करायचं. ओके, सो तुम्ही हे बघा, हे स्ट्रक्चरला फॉलो करा. काय स्ट्रक्चर, सब्जेक्टच्या नंतर काय येणार आहे, विल. ओके, आणि त्याच्या नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, ऑप्शन्स बघा तुम्ही काय. ऑप्शन ए, दे आर कुक डिनर. ओके, सो हिअर काय हे जे सेंटेन्स गिवन आहे, हिअर काय विल होईल पाहिजे, पण हिअर काय हेल्पिंग वर्ब आर गिवन आपल्याला. दॅट्स वाय ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. तसेच ऑप्शन बी बघा, काय दे विल बी कुकिंग डिनर. ओके, सो स्टुडंट्स आपण काय पहिलं आपला काय आपण वर्ब वरून अटॅक करणार आहे, पण हिअर बघा तुम्ही वर्ब काय गिवन आपल्याला कुक, पण आय एन जी होईल पाहिजे का नाही, फक्त आपल्याला काय वर्बचा फर्स्ट फॉर्मच लिहायचं आहे. मग ऑप्शन बी काय इनकरेक्ट आहे. तसेच तुम्ही ऑप्शन सी बघा, दे वॉज कुकिंग डिनर. अगेन हिअर काय गिवन आहे, वर्बचं आय एन जी गिवन आहे, पण आपल्याला काय वर्बचा फक्त फर्स्ट फॉर्मच फाइंड आउट करायचा आहे. आणि हेल्पिंग वर्ब पण काय गिवन आहे, वॉज. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे हे पास्ट कंटिन्युअसचा सेंटेन्स आहे. दॅट्स वाय ऑप्शन सी इनकरेक्ट आहे. आता तुम्ही ऑप्शन डी बघा, काय दे विल कुक डिनर. ओके, सो स्टुडंट्स हिअर दे काय सब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब आहे. ओके, विल आणि कुक डिनर हे काय कुक काय वर्ब आहे आणि डिनर हे काय ऑब्जेक्ट आहे. ओके, सो कुक काय हे वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. सो हिअर ऑप्शन डी काय हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. दॅट्स वाय ऑप्शन डी इज द राईट आन्सर. दे विल कुक डिनर. नेक्स्ट. 34th क्वेश्चन मध्ये पण आपल्याला काय सिंपल फ्युचर टेन्स मध्ये कोणत्या ऑप्शन मध्ये काय करेक्ट सेंटेन्स गिवन आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो ऑप्शन्स बघा तुम्ही आणि हे बघा, हे स्ट्रक्चर साठी तुम्ही काय करा, कम्पेअर करा. सब्जेक्ट विल आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म देन ऑब्जेक्ट येणार आहे. ओके, सो हे सब्जेक्ट आहे ही. ओके, त्याच्यानंतर विल आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म. ओके, सो हिअर ऑप्शन्स बघा तुम्ही काय. ऑप्शन ए, ही विल कॉल मी टुमॉरो. ओके, सो स्टुडंट्स हिअर ही काय सब्जेक्ट आहे, विल येणार आहे सब्जेक्टच्या नंतर, हेल्पिंग वर्ब त्याच्यानंतर कॉल हे काय वर्ब आहे आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि टुमॉरो हे काय एक ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन ए जे आपल्याला गिवन आहे हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. दॅट्स वाय ऑप्शन ए इज दी राईट आन्सर. ऑप्शन बी बघा, ही इज कॉलिंग मी टुमॉरो. सो स्टुडंट्स हिअर काय कॉल काय वर्ब आहे आणि वर्बचं आय एन जी येणार आहे का नाही, बिकॉज आपल्याला काय वर्बचा फर्स्ट वर्बचं काय फर्स्ट फॉर्मच लिहायचं आहे, नॉट विथ आय एन जी. ओके, दॅट्स वाय ऑप्शन बी इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा, ही कॉल्ड मी टुमॉरो. सो हिअर बघा तुम्ही वर्ब काय आपल्याला कॉलचा थर्ड फॉर्म गिवन आहे, वर्बचा हिअर थर्ड फॉर्म गिवन आहे, पण आपल्याला काय वर्बचा फर्स्ट फॉर्म फाइंड आउट करायचा आहे. दॅट्स वाय हे काय ऑप्शन सी इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी बघा, ही वॉज कॉलिंग मी. ओके, सो हिअर ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे, बिकॉज हिअर ऑप्शन डी मध्ये वर्ब काय वर्बचं आय एन जी आपल्याला गिवन आहे. दॅट्स वाय ऑप्शन डी पण इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन ए काय करेक्ट ऑप्शन आहे, ही विल कॉल मी टुमॉरो. नेक्स्ट.
अगेन स्टुडंट्स आपल्याला काय हे पण क्वेश्चन मध्ये सिंपल फ्युचर टेन्स मध्ये कोणत्या ऑप्शन मध्ये सिंपल फ्युचर टेन्स मध्ये सेंटेन्स गिवन आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. आता तुम्ही कंपेअर करा विथ दी स्ट्रक्चर काय सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म त्याच्यानंतर काय येणार आहे ऑब्जेक्ट. सो स्टुडंट्स रिमेंबर आय एम रिपीटिंग द स्ट्रक्चर्स अगेन अँड अगेन सो दॅट you can remember it. Okay, don't make mistake in this structure. तुम्ही बाय हार्ट करा स्ट्रक्चर्सला. ओके, तर तुम्ही ऑप्शन्स बघा. ऑप्शन ए काय गिवन आपल्याला यू मिस्ड मी इन फ्युचर. ऑप्शन ए मध्ये बघा तुम्ही काय यू काय हियर सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर काय होईल पाहिजे विल आणि हियर काय मिस हे काय वर्ब आहे आणि त्याच्यानंतर ईडी हे म्हणजे काय ही ईडी आहे म्हणजे काय हे वर्बचं थर्ड फॉर्म आहे म्हणजे हियर काय ऑप्शन ए इनकरेक्ट आहे. तसंच तुम्ही ऑप्शन बी बघा यू काय सब्जेक्ट आहे विल येणार आहे त्याच्यानंतर आणि हे काय वर्ब आहे मिस. ओके, आणि इन फ्युचर हे काय ऑब्जेक्ट आहे म्हणजे तसंच ऑप्शन बी काय आहे ऑप्शन बी मध्ये जे ऑप्शन बी आपल्याला गिवन आहे हे काय हे सेंटेन्स हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. दॅट्स वाय हियर ऑप्शन बी काय करेक्ट आहे. तसंच ऑप्शन सी बघा यू आर मिसिंग मी इन फ्युचर. ओके, सो हियर यू काय सब्जेक्ट आहे आर बिकॉज आर येणार आहे का नाही हियर काय येणार आहे विल. ओके, आणि हियर अगेन मिस हे काय सब्जेक्ट वर्ब आहे आणि वर्बचं आय एन जी गिवन आहे पण आपल्याला काय वर्बचा फक्त फर्स्ट फॉर्मच लिहायचं नॉट विथ आय एन जी. दॅट्स वाय ऑप्शन सी काय इनकरेक्ट आहे. तसंच तुम्ही ऑप्शन डी बघा यू विल मिस्ड मी इन फ्युचर. सो हियर स्टुडंट्स यू काय सब्जेक्ट विल करेक्ट यूज केलेला हेल्पिंग वर्ब मिस फक्त मिस होईल पाहिजे नॉट मिस्ड. ओके, मिस्ड हे काय वर्बचं थर्ड फॉर्म आहे. That's why here option D काय incorrect आहे. So here option B is the right answer. You will miss me in future. Next. Again students, हे पण क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सिंपल फ्युचर टेन्स मध्ये कोणता सेंटेन्स हे आपल्याला हे ऑप्शन्स मध्ये हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो हे बघा तुम्ही स्ट्रक्चर फॉलो करा आणि हे क्वेश्चन्सला सॉल्व्ह करा. तुम्ही काय क्वेश्चन्स बघा तुम्ही ऑप्शन्स बघा तुम्ही काय Option A, we will paint a house next week. Okay, so here we काय सब्जेक्ट आहे विच्या नंतर हेल्पिंग वर्ब काय येणार आहे will. पेंट काय वर्ब आहे आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे a house next week हे काय ऑब्जेक्ट आहे म्हणजे हियर काय ऑप्शन ए करेक्ट यूज केलेला आहे. तसंच ऑप्शन बी बघा we paint a house next week. So students here काय हेल्पिंग वर्ब will मिस केलेला आहे. That's why ऑप्शन बी काय इनकरेक्ट आहे. तसंच ऑप्शन सी बघा we was painting a house next week. Okay, so here helping verb काय was given आहे पण here काय होईल पाहिजे will आणि पेंट मध्ये काय अगेन ing यूज केलेला आपल्याला काय फक्त पेंट लिहायचं नॉट पेंटिंग. सो दॅट्स वाय हियर ऑप्शन सी काय इनकरेक्ट आहे आणि ऑप्शन सी जे आपल्याला गिवन आहे हे काय पास्ट कंटिन्युअसचा सेंटेन्स आहे. तसंच ऑप्शन डी बघा वी आर पेंटिंग अ हाऊस नेक्स्ट वीक. सो हियर वी आर पेंटिंग गिवन आहे म्हणजे आर होईल पाहिजे का नाही आणि पेंट फक्त पेंट होईल पाहिजे नॉट आय एन जी म्हणजे हे जे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे हे काय सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला गिवन आहे. दॅट्स वाय हियर ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो हियर ऑप्शन ए इज द राईट आन्सर विल पेंट अ हाऊस नेक्स्ट वीक. ओके, नेक्स्ट अगेन स्टुडंट्स आपल्याला हे पण क्वेश्चन मध्ये सिंपल फ्युचर टेन्सचा करेक्ट काय कोणते ऑप्शन मध्ये करेक्ट टेन्स ऑप्शन्स मध्ये कोणतं करेक्ट सेंटेन्स सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, ऑप्शन्स बघा काय आणि सेंटेन्स आणि स्ट्रक्चर पण बघा काय काय सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. ओके, सो हियर सब्जेक्ट काय इट. ओके, ऑप्शन वन बाय वन ऑप्शन्स बघा तुम्ही काय ऑप्शन ए इट विल रेन्ड टुमॉरो. सो स्टुडंट्स इट विल रेन्ड म्हणजे हियर काय वर्बचा थर्ड फॉर्म यूज केलेला आहे पण आपल्याला काय वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करायचं मग ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. तसंच तुम्ही ऑप्शन बी बघा इट वॉज रेनिंग टुमॉरो. सो हियर काय हेल्पिंग वर्ब काय गिवन आहे वॉज आणि रेनच्या सह काय आय एन जी गिवन आहे फक्त रेन होईल पाहिजे नॉट विथ आय एन जी. दॅट्स वाय हियर ऑप्शन बी पण काय इनकरेक्ट आहे. तसंच ऑप्शन सी बघा इट इज रेनिंग टुमॉरो. ओके, सो इट काय सब्जेक्ट आहे इज होईल पाहिजे का नाही हियर काय होईल पाहिजे विल अँड रेनच्या सह काय आय एन जी नाही होईल पाहिजे फक्त रेन. ओके, आणि रेनिंग टुमॉरो हे काय अगेन इट इज इनकरेक्ट. ओके, सो तुम्ही ऑप्शन डी बघा इट विल रेन टुमॉरो. ओके, सो हियर ऑप्शन डी काय इट
काय सब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब आहे. ओके, रेन हे काय वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि टुमॉरो एक ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन डी जे सेंटेन्स आहे हे स्ट्रक्चरला फॉलो करतं आणि ऑप्शन डी इज इन सिम्पल फ्युचर टेन्स. दॅट्स वाय ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. इट विल रेन टुमॉरो. नेक्स्ट, सो हे बघा 38th क्वेश्चन काय, चूज द करेक्ट फ्युचर परफेक्ट टेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. ओके, सो आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये कोणता असा सेंटेन्स आहे ऑप्शन मध्ये जे फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये आहे, आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, तुम्ही फर्स्ट बघा काय हे, तुम्ही हे स्ट्रक्चरला फॉलो करा. काय स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. ओके, सो हिअर सब्जेक्ट काय, ऑप्शन्स बघा वन बाय वन. ऑप्शन काय, ए ऑप्शन, ही काय सब्जेक्ट आहे, विल एक हेल्पिंग वर्ब आहे आणि त्याच्यानंतर काय येणार आहे, हॅव आणि काय येणार आहे, अरायव्हिंग आपल्याला गिवन आहे. ओके, अराइव्ह एक काय वर्ब आहे आणि अराइव्हचा थर्ड फॉर्म काय येणार आहे, अराइव्ड, नॉट अरायव्हिंग. सो हे काय कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला काय हे फर्स्ट ऑप्शन मध्ये गिवन आहे. दॅट्स वाय ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. ओके, ऑप्शन बी बघा, he will have arrived. ओके, सो ही काय हिअर सब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब आणि त्याच्यानंतर हॅव येणार आहे आणि अराइव्ड हे काय वर्बचा थर्ड फॉर्म आहे. दॅट्स वाय हे काय हे ऑप्शन बी काय करेक्ट आहे. ऑप्शन बी काय हे सेंटेन्स हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. तर ऑप्शन सी बघा तुम्ही काय, he will have arrived. ओके, सो स्टुडंट्स हे सेंटेन्स मध्ये बघा तुम्ही वर्ब किंवा वर्बचं काय फर्स्ट फॉर्म यूज केलेला, आपल्याला काय वर्बचं थर्ड फॉर्म यूज करायचं आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन सी पण काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी बघा, he will have been arrived. सो स्टुडंट्स हिअर काय फुल सेंटेन्स करेक्ट आहे, पण हिअर बिन येणार आहे का, नाही. आपल्याकडे काय आपल्या हे बघा स्ट्रक्चर काय गिवन आहे, सब्जेक्टच्या नंतर काय येणार, विल हॅव नॉट बिन. ओके, म्हणजे ऑप्शन डी काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. he will have arrived. नेक्स्ट, अगेन आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये कोणत्या ऑप्शन मध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये सेंटेन्स आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ऑप्शन्स बघा तुम्ही वन बाय वन आणि हे बघा स्ट्रक्चर फॉलो करा तुम्ही. काय स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. ऑप्शन ए बघा, द प्लेन विल हॅव टेकन ऑफ बाय 2 hours. ओके, सो स्टुडंट्स हिअर काय द प्लेन सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर विल हॅव येणार आहे, हेल्पिंग वर्ब, टेकचा थर्ड फॉर्म काय नाही, टेकन ऑफ बाय 2 week. म्हणजे हे काय टेक वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि टेकन काय वर्बचा थर्ड फॉर्म आहे. म्हणजे ऑप्शन ए जे गिवन आपल्याला हे करेक्ट आहे आणि ऑप्शन ए जे आहे हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. दॅट्स वाय ऑप्शन ए इज द राईट आन्सर. ऑप्शन बी बघा, द प्लेन विल टेक ऑफ बाय 2 hours. सो हिअर द प्लेन काय सब्जेक्ट आहे, विलच्या नंतर स्टुडंट काय होईल पाहिजे, हॅव आणि काय अगेन वर्बचा फर्स्ट फॉर्म गिवन आहे, पण आपल्याला काय वर्बचा थर्ड फॉर्म लिहायचा. मग ऑप्शन बी पण काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा, द प्लेन वॉज टेकन ऑफ बाय 2 hours. सो स्टुडंट्स हिअर द प्लेन काय पाहिजे, विल हॅव, पण हिअर काय वॉज गिवन आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन सी काय इनकरेक्ट आहे. तसंच तुम्ही ऑप्शन डी बघा, द प्लेन विल बी टेकन ऑफ बाय 2 hours. सो हिअर द प्लेन काय सब्जेक्ट आहे, विलच्या नंतर काय येणार आहे, हॅव. ओके, पण हिअर काय हॅव मिसिंग आहे आणि टेकन ऑफ टुमॉरो म्हणजे काय हिअर ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन इज द राईट आन्सर. द प्लेन विल हॅव टेकन ऑफ बाय 2 hours. नेक्स्ट, सो स्टुडंट्स हे बघा अगेन हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये कोणत्या ऑप्शन मध्ये हे टेन्स करेक्ट वापरलेला आहे, आपल्याला काय यूज केलेला आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो बघा तुम्ही काय सब्जेक्टच्या नंतर काय आहे, विल हॅव आणि वर्बचा अगेन थर्ड फॉर्म. ओके, सो ऑप्शन ए बघा काय, इट विल हॅज स्टॉप रेनिंग. ओके, सो स्टुडंट्स हॅज येणार आहे का, नाही, हॅव येणार आहे. मग हिअर काय हॅज आपल्याला गिवन आहे. सो ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. तसंच ऑप्शन बी बघा, इट विल स्टॉप रेनिंग. सो स्टुडंट्स हे काय आपल्याला हे सेंटेन्स मध्ये काय हॅव मिसिंग आहे आणि स्टॉप हे काय वर्बचा आपला फर्स्ट फॉर्म गिवन आहे, पण आपल्याला काय थर्ड फॉर्म लिहायचं आहे. दॅट्स वाय ऑप्शन बी काय इनकरेक्ट आहे. आणि ऑप्शन बी जे सेंटेन्स आहे आपल्याला काय सिम्पल फ्युचर टेन्स मध्ये गिवन आहे, पण आपल्याला काय फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये फाइंड आउट करायचं आहे. ओके, तसेच ऑप्शन सी बघा,
इट विल हॅव स्टॉप रेनिंग. ओके, सो हिअर अगेन काय बघा तुम्ही, इट हे काय सब्जेक्ट आहे, विल हॅव हे काय हेल्पिंग वर्ब, आणि स्टॉप हे काय थर्ड फॉर्म आहे वर्बचा, आणि रेनिंग. म्हणजे ऑप्शन सी काय करेक्ट ऑप्शन आहे. आणि ऑप्शन सी मध्ये जे सेंटेन्स आहे हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. दॅट्स वाय ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ऑप्शन डी बघा, इट विल बी स्टॉप रेनिंग. ओके, सो हिअर इट काय सब्जेक्ट आहे, विलच्या नंतर बी येणार आहे का, नाही, बीचे काय हॅव येणार आहे. हिअर काय हॅव मिसिंग आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन सी इज द राईट आन्सर. इट विल हॅव स्टॉप रेनिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट्स हे बघा 41 क्वेश्चन मध्ये पण आपल्याला काय फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये कोणता सेंटेन्स आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो स्टुडंट्स हे फॉलो करा. काय हे स्ट्रक्चरला सब्जेक्टच्या नंतर काय येणार आहे विल हॅव आणि वर्बचा थर्ड फॉर्म. ओके, सो अगेन तुम्ही बघा ऑप्शन्स मध्ये बाय जून हे काय एव्हरी सेंटेन्स मध्ये कॉमन आहे. हे आपल्याला काय एक फक्त स्पेसिफिक टाइम गिवन आहे आणि स्पेसिफिक मंथ गिवन आहे. ओके, आणि त्याच्यानंतर जे हे कॉमाच्या नंतर जे सेंटेन्स आहे दिस इज आ मेन फोकस. ओके, विल फोकस ऑन दॅट सेंटेन्स. ओके, हे बघा सेंटेन्स काय आय, हिअर काय आय सब्जेक्ट आहे, विल हॅव हे काय हेल्पिंग वर्ब आहे, फिनिश्ड हे काय वर्ब आहे, फिनिश एक वर्ब आहे, आणि हे वर्बचा थर्ड फॉर्म आहे फिनिश्ड. माय वर्क हे काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हिअर ऑप्शन ए काय हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. तसेच ऑप्शन बी बघा काय आय वॉज फिनिश्ड माय वर्क. सो स्टुडंट्स हिअर वॉज होईल पाहिजे का नाही, हिअर काय होईल पाहिजे विल हॅव. ओके, मग ऑप्शन बी काय इनकरेक्ट आहे. तसेच तुम्ही ऑप्शन सी बघा आय फिनिश्ड माय वर्क. ओके, सो हिअर काय आयच्या नंतर आय काय सब्जेक्ट आहे, सब्जेक्टच्या नंतर विल हॅव मिसिंग आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन सी पण काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी बघा बाय जून आय विल फिनिश माय वर्क. ओके, सो स्टुडंट्स आय विलच्या नंतर काय हॅव मिसिंग आहे, आणि फिनिश चा काय वर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा. दॅट्स वाय हिअर काय होईल पाहिजे फिनिश, नॉट फिनिश नाही येणार आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो ऑप्शन इज द राईट आन्सर. बाय जून आय विल हॅव फिनिश्ड माय वर्क. नेक्स्ट आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये कोणत्या ऑप्शन मध्ये काय फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये सेंटेन्स गिवन आहे. ओके, सो हिअर फॉर सॉल्विंग दिस क्वेश्चन आपल्याकडे काय स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट नंतर काय येणार विल हॅव, देन बीन प्लस वर्बचे सह काय येणार आहे आयएनजी आणि ऑब्जेक्ट. ओके, सो स्टुडंट्स हिअर ऑप्शन्स बघा तुम्ही काय वन बाय वन. हिअर आय काय सब्जेक्ट आहे, सब्जेक्टच्या नंतर काय विल हॅव बीन येणार आहे, आणि हिअर काय वर्ब काय रीड, आणि रीडचे सह काय येणार आहे आयएनजी, म्हणजे काय हे वर्ब आणि आयएनजी गिवन आहे. तसेच 45 बुक्स बाय ख्रिसमस हे काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हिअर ऑप्शन ए जे आहे हे काय स्ट्रक्चरला फॉलो करतो. तसेच तुम्ही ऑप्शन बी बघा आय विल हॅव रीड गिवन आहे. हिअर काय तुम्ही फर्स्ट वर्ब वरून अटॅक करा, वर्बचे सह काय होईल पाहिजे आयएनजी, बिकॉज हे काय कंटिन्युअस मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं. दॅट्स वाय हिअर ऑप्शन काय बी इनकरेक्ट आहे. तसेच तुम्ही ऑप्शन सी बघा आय विल रीड 45 बुक्स बाय ख्रिसमस. ओके, सो स्टुडंट्स अगेन हिअर काय रीड गिवन आहे, हिअर काय होईल पाहिजे रीडिंग, म्हणजे वर्बचे सह काय आयएनजी होईल पाहिजे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन सी पण काय इनकरेक्ट आहे. तसंच ऑप्शन डी मध्ये पण बघा तुम्ही फुल सेंटेन्स करेक्ट आहे, पण हिअर वर्ब मध्ये काय वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज केलेला आहे, पण त्याच्यानंतर काय होईल पाहिजे आयएनजी. हिअर काय आयएनजी मिसिंग आहे वर्बचे सह. दॅट्स वाय ऑप्शन डी काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन ई इज द राईट आन्सर. आय विल हॅव बीन रीडिंग 45 बुक्स बाय ख्रिसमस. ओके, नेक्स्ट. सो स्टुडंट्स हिअर 43rd क्वेश्चन मध्ये पण बघा तुम्ही काय हे क्वेश्चन आपल्याला काय फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कोणत्या ऑप्शन मध्ये हे टेन्स काय यूज केलेलं आपल्याला हे फाइंड आउट करायचं. अगेन तुम्ही काय हे हे स्ट्रक्चरला फॉलो करा आणि ऑप्शन्स सॉल्व्ह करा बाय द हेल्प ऑफ दिस स्ट्रक्चर. ओके, सो ऑप्शन ए बघा वी विल कंडक्टिंग अ सरप्राईज टेस्ट टुडे. सो हिअर स्टुडंट्स काय विलच्या नंतर काय होईल पाहिजे हॅव बीन हिअर काय मिसिंग आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन ए इनकरेक्ट आहे. ऑप्शन बी बघा तुम्ही वी विल हॅव बीन कंडक्टिंग अ सरप्राईज टेस्ट टुडे. ओके, सो वी काय सब्जेक्ट आहे, विल हॅव बीन हे काय हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर वर्ब काय कंडक्ट, आणि कंडक्टचे सह काय येणार आहे आयएनजी. ओके, वर्बचे सह काय येणार आहे आयएनजी. सरप्राईज टेस्ट टुडे हे काय ऑब्जेक्ट आहे. ओके, म्हणजे हे ऑप्शन बी जे आहे हे काय करेक्ट
ऑप्शन आहे. आणि ऑप्शन बी जे आहे हे सेंटेन्स हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. दॅट्स वाय ऑप्शन बी काय हिअर करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी बघा तुम्ही, वी आर कंडक्टिंग अ सरप्राईज टेस्ट. सो स्टुडंट्स हिअर वी च्या नंतर काय विल हॅव बीन मिसिंग आहे आणि हे जे सेंटेन्स आपल्याला गिवन आहे कंटिन्युअस टेन्स मध्ये गिवन आहे. दॅट्स वाय हिअर सिंपल कंटिन्युअस टेन्स मध्ये गिवन आहे. दॅट्स वाय ऑप्शन सी इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी, वी वर कंडक्टिंग अ सरप्राईज टेस्ट. ऑप्शन डी मध्ये पण काय हेल्पिंग वर्ब वर यूज केलेला आहे. काय व्हायला पाहिजे हिअर विल हॅव बीन. ओके, सो ऑप्शन डी मध्ये जे सेंटेन्स गिवन आहे आपल्याला हे काय पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये गिवन आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन डी पण इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन बी इज द राईट आन्सर. वी विल हॅव बीन कंडक्टिंग अ सरप्राईज टेस्ट टुडे. नेक्स्ट, choose the correct future perfect continuous tense from the following sentence. Okay, so again students आपल्याला काय future perfect continuous tense find out करायचं आहे. आणि हे बघा अगेन आपल्याला काय हे स्ट्रक्चर फॉलो करायचं आहे. सब्जेक्ट विल हॅव बीन, वर्बचे ing येणार आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ओके, ऑप्शन ए बघा, आय एम शॉपिंग ऑन वेडनेसडे. ओके, सो हिअर आय काय सब्जेक्ट आहे, आय एम काय आहे हिअर हेल्पिंग वर्ब आहे आणि शॉपिंग ऑन वेडनेसडे. सो हिअर स्टुडंट्स हेल्पिंग वर्ब काय व्हायला पाहिजे विल हॅव बीन. मग हिअर हेल्पिंग वर्ब नाही यूज केला. दॅट्स वाय हिअर ऑप्शन ए इज दी इनकरेक्ट ऑप्शन. ऑप्शन बी बघा, आय वॉज शॉपिंग ऑन वेडनेसडे. सो हिअर अगेन हेल्पिंग वर्ब वॉज गिवन आहे, काय व्हायला पाहिजे विल हॅव बीन. ओके, मग ऑप्शन बी पण काय इनकरेक्ट आहे. तसंच तुम्ही ऑप्शन सी बघा, आय विल हॅव बीन शॉपिंग ऑन वेडनेसडे. सो स्टुडंट्स हिअर काय विल हॅव बीन हे काय हेल्पिंग वर्ब आहे, सब्जेक्ट आय आहे आणि हिअर वर्ब काय शॉप आणि त्याच्यानंतर ing वापरलेला आहे यूज केलेला आहे. दॅट्स वाय वर्बचं काय ing गिवन आहे आणि ऑन वेडनेसडे हे काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हिअर ऑप्शन सी काय करेक्ट आहे आणि ऑप्शन सी मध्ये जे सेंटेन्स आहे स्ट्रक्चरला फॉलो करतो. सो ऑप्शन डी बघा, आय विल बी शॉपिंग ऑन वेडनेसडे. सो हिअर आय काय सब्जेक्ट आहे. ओके, सो हिअर काय विल हॅव बीन येणार आहे, हॅव बीन हिअर काय मिसिंग आहे. दॅट्स वाय ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो स्टुडंट्स हिअर ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. आय विल हॅव बीन शॉपिंग ऑन वेडनेसडे. नेक्स्ट, अगेन स्टुडंट्स हे पण क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कोणता ऑप्शन मध्ये कोणत्या सेंटेन्स मध्ये हे टेन्स यूज केलेलं आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. आता तुम्ही हे बघा अगेन तुम्ही स्ट्रक्चरला फॉलो करा आणि आन्सर द्या. ऑप्शन ए बघा आणि स्टुडंट सायमल्टेनियसली तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचे स्कोर पण लिहा काय. आय विल हॅव बीन लाफिंग फॉर एन आवर. सो स्टुडंट्स हिअर आय काय सब्जेक्ट आहे, विल हॅव बीन हे काय हेल्पिंग वर्ब आहे, लाफ आणि त्याच्यानंतर काय ing यूज केलेलं आहे. म्हणजे काय वर्बचे ing यूज केलेलं आहे, फॉर एन आवर हे काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हिअर ऑप्शन ए काय करेक्ट आहे आणि ऑप्शन ए जे स्ट्रक्चर आहे हे सेंटेन्स आहे स्ट्रक्चरला फॉलो करतो. तसंच ऑप्शन बी बघा, आय विल लाफ फॉर एन आवर. ओके, सो स्टुडंट्स हिअर विलच्या नंतर हॅव बीन मिसिंग आहे आणि वर्बचे ing पण यूज केलेलं नाहीये. दॅट्स वाय हिअर ऑप्शन बी काय इनकरेक्ट. तसंच ऑप्शन सी मध्ये बघा, आय विल हॅव बीन लाफिंग फॉर एन आवर. सो आय विल हॅव येणार आहे नॉट हॅड. दॅट्स वाय ऑप्शन सी इनकरेक्ट आहे. तसंच ऑप्शन डी बघा, आय विल बी लाफिंग फॉर एन आवर. सो स्टुडंट्स हिअर विलच्या नंतर काय हॅव बीन मिसिंग आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. So here option A is the right answer. I'll have been laughing for an hour. Next. Again students आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये काय फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये कोणता ऑप्शन मध्ये हे बघा तुम्ही कोणता टेन्स हे करेक्ट टेन्स यूज केलेला आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. सो हे बघा हे सेंटेन्स हे जे टेन्स आहे त्याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे, सब्जेक्ट त्याच्यानंतर विल बी. ओके, आणि वर्बचे काय येणार आहे ing आणि ऑब्जेक्ट. ओके, सो ऑप्शन्स बघा वन बाय वन. काय हिअर जॉन काय सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर विल आणि स्टुडंट्स रिमेंबर हिअर काय बी मिसिंग आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन ए इज इनकरेक्ट. तर ऑप्शन बी बघा, जॉन विल गो टू दी लायब्ररी. ओके, सो स्टुडंट्स हिअर काय विलच्या नंतर अगेन बी मिस केलेला आहे आणि हे बघा वर्ब काय गिवन आहे गोच्या नंतर काय अगेन ing मिस केलेला आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन बी काय इनकरेक्ट आहे. तसंच ऑप्शन सी बघा, जॉन इज गोइंग टू दी लायब्ररी. ओके, सो स्टुडंट्स हिअर जॉनच्या नंतर काय हेल्पिंग वर्ब विल बी मिस केलेला आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन सी पण काय इनकरेक्ट आहे. तसंच ऑप्शन डी बघा, जॉन विल बी गोइंग टू दी लायब्ररी. ओके, सो हे जॉन काय सब्जेक्ट आहे, विल बी हेल्पिंग वर्ब आहे,
सो वर्ब काय हियर गो आणि गोचे सह काय आयएनजी यूज केलेला आहे आणि टू दी लायब्ररी हे काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हियर काय ऑप्शन डी काय करेक्ट आहे आणि ऑप्शन डी मध्ये सेंटेन्स आहे हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. दॅट्स वाय ऑप्शन डी करेक्ट आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. अगेन स्टुडंट्स हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये कोणतं ऑप्शन्स मध्ये कोणत्या सेंटेन्स मध्ये हे टेन्स यूज केलेलं आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. अगेन तुम्ही हे स्ट्रक्चरला फॉलो करा. सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब त्याच्यानंतर आयएनजी आणि ऑब्जेक्ट. ओके सो स्टुडंट्स हे बघा काय ऑप्शन ए आय विल मीट माय फ्रेंड. सो स्टुडंट्स आय काय सब्जेक्ट आहे विलच्या नंतर बी मिस केलेला आहे. मीटच्या नंतर काय अगेन आयएनजी मिस केलेला आहे. दॅट्स वाय हियर ऑप्शन ए इज इनकरेक्ट. ऑप्शन बघा I will be meeting my friends. So students here I काय subject आहे will be helping verb. meet काय verb आहे त्याच्यानंतर ing यूज केलेला आहे. that's why verb च्या नंतर ing यूज केलेला आहे. जशा बघू शकता तुम्ही प्लस स्ट्रक्चर मध्ये पण काय verb च्या नंतर ing यूज केलेला आहे आणि my friends हे काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हिअर काय ऑप्शन बी मध्ये जे सेंटेन्स आहे स्ट्रक्चरला काय फॉलो करतो. सो हिअर ऑप्शन बी इज दी राईट आन्सर. ऑप्शन सी बघा आय विल मीटिंग माय फ्रेंड्स. सो स्टुडंट्स अगेन हिअर काय बी मिस केलेला आहे. दॅट्स वाय ऑप्शन सी इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी बघा आय एम मीटिंग माय फ्रेंड्स. सो स्टुडंट्स हिअर आय एम येणार आहे का नाही काय येणार आहे विल बी येणार आहे. सो हिअर हेल्पिंग वर्ब काय रॉंग यूज केलेला आहे. दॅट्स वाय ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन बी इज द राईट आन्सर. आय विल बी मीटिंग माय फ्रेंड्स. नेक्स्ट चूज द करेक्ट फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. अगेन स्टुडंट्स आपल्याला काय फ्युचर कंटिन्युअस टेन्स फाइंड करायचं आहे. कोणत्या सेंटेन्स मध्ये यूज केलेला आहे करेक्ट. सो अगेन तुम्ही स्ट्रक्चरला फॉलो करा. सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब त्याच्यानंतर काय येणार आहे आयएनजी आणि ऑब्जेक्ट. सो स्टुडंट्स आय एम रिपीटिंग दी स्ट्रक्चर्स अगेन अँड अगेन सो दॅट यू रिमेंबर इट अँड प्लीज रीड दी स्ट्रक्चर्स ऑफ एव्हरी टेन्सेस. ओके सो ऑप्शन्स बघा ऑप्शन ए काय he will be watching John and Eric race. ओके सो स्टुडंट्स हिअर ही काय सब्जेक्ट आहे विल बी हे काय हेल्पिंग वर्ब आहे. तसेच वर्ब काय वॉच त्याच्यानंतर काय आयएनजी यूज केलेला आहे आणि जॉन अँड इरिक हे काय एक ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हिअर ऑप्शन ए काय करेक्ट आहे आणि ऑप्शन ए मध्ये जे सेंटेन्स आहे हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. तसेच ऑप्शन बी बघा ही विल बी वॉच जॉन अँड इरिक रेस. ओके सो स्टुडंट्स हिअर काय वॉच हे काय वर्बचे सह आयएनजी नाही यूज केलेला आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन बी काय इनकरेक्ट आहे. तसेच ऑप्शन सी बघा ही विल वॉचिंग जॉन अँड एरिक रेस. ओके सो स्टुडंट्स अगेन हिअर बी मिस केलेला आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन सी इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी बघा ही इज वॉचिंग जॉन अँड एरिक रेस. सो स्टुडंट्स हे बघा हिअर हेल्पिंग वर्ब काय व्हायला पाहिजे विल बी. ओके मग हिअर काय इज यूज केलेला आहे. दॅट्स वाय ऑप्शन डी पण काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन इज द राईट आन्सर. He will be watching John and Eric race. Okay. Next. Again students आपल्याला काय फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये टेन्सचा कोणत्या सेंटेन्स मध्ये हे टेन्स यूज केलेले आपल्याला हे फाइंड आउट करायचे. अगेन तुम्ही हे स्ट्रक्चरला फॉलो करा. सब्जेक्ट विल बी आणि वर्बच्या नंतर आयएनजी आणि ऑब्जेक्ट. ओके सो ऑप्शन्स बघा वन बाय वन. ऑप्शन ए दे आर कुकिंग फूड ॲट दिस टाइम. सो हिअर दे काय सब्जेक्ट आहे पण हेल्पिंग वर्ब आर यूज केलेला आहे पण आपल्याला काय हिअर काय होईल पाहिजे विल बी. मग हिअर ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. तसंच ऑप्शन बी बघा दे विल कुक फूड ॲट दिस टाइम. सो स्टुडंट्स हिअर काय विलच्या नंतर बी मिस केलेलं आहे आणि हे बघा वर्बचे सह आयएनजी पण नाही यूज केलेला आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन बी काय इनकरेक्ट आहे. तसंच ऑप्शन सी बघा दे हिअर हे काय सब्जेक्ट आहे आणि विल बी हे काय हेल्पिंग वर्ब. जसे तुम्ही आपले स्ट्रक्चर मध्ये बघू शकता काय विल बी यूज केलेलं आहे. तसंच कुक काय वर्ब आहे त्याच्यानंतर आयएनजी यूज केलेला आहे. फूड ॲट दिस टाइम हे काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन सी काय हिअर करेक्ट आहे आणि ऑप्शन सी मध्ये जे सेंटेन्स आहे हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. दॅट्स वाय ऑप्शन सी इज द राईट आन्सर. तसंच तुम्ही ऑप्शन डी बघू शकता आणि ऑप्शन सी कोणता टेन्सचा सेंटेन्स हिअर यूज केलेला आहे तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा. ओके सो हिअर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. दे विल बी कुकिंग फूड ॲट दिस टाइम. ओके सो स्टुडंट्स last question of our mock test 50th question. अगेन आपल्याला काय 50th क्वेश्चन मध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्स ओके हे टेन्स कोणत्या सेंटेन्स मध्ये करेक्ट यूज केलेले आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. अगेन तुम्ही काय
हे स्ट्रक्चरला फॉलो करा. सब्जेक्ट प्लस विल बी, त्याच्यानंतर वर्बचे सह काय येणार आहे ING आणि ऑब्जेक्ट. ओके, सो स्टुडंट्स हिअर बघा तुम्ही ऑप्शन्स. शी काय हे सब्जेक्ट आहे, विल बी हे काय हेल्पिंग वर्ब, लर्न हे काय वर्ब आहे आणि वर्बचे सह काय ING यूज केलेला आहे. तसेच स्पॅनिश लँग्वेज हे काय ऑब्जेक्ट आहे. सो फ्रेंड्स हिअर ऑप्शन ए काय करेक्ट यूज केलेला आहे आणि ऑप्शन ए जे आहे हे सेंटेन्स हे स्ट्रक्चरला फॉलो करतो. दॅट्स वाय ऑप्शन ए इज द राईट आन्सर. ऑप्शन बी बघा, शी विल लर्न स्पॅनिश लँग्वेज. सो स्टुडंट्स हिअर काय बी मिस केलेला आहे आणि लर्न हे काय वर्ब आहे आणि वर्बचे सह ING पण मिस केलेला आहे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन बी काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा, शी वॉज लर्निंग स्पॅनिश लँग्वेज. सो स्टुडंट्स हिअर अगेन हेल्पिंग वर्ब काय वॉज यूज केलेला आहे आणि वर्बचे सह ING करेक्ट यूज केलेला आहे आणि हिअर काय हेल्पिंग वर्ब काय विल बी होईल पाहिजे. दॅट्स वाय हिअर ऑप्शन सी पण इनकरेक्ट आहे. ऑप्शन डी बघा, शी इज लर्निंग स्पॅनिश लँग्वेज. सो स्टुडंट्स अगेन हिअर हेल्पिंग वर्ब काय रॉंग यूज केलेला आहे. हिअर काय होईल पाहिजे विल बी, नॉट इज. दॅट्स वाय ऑप्शन डी काय इनकरेक्ट आहे. सो हिअर ऑप्शन काय option A is the right answer. She will be learning a Spanish language. Okay, so students, I hope you like this video. This is very helpful video for your preparation. If you solve all this 50 question, so you will get easily marks in your paper 1 or paper 2 for English. and त्यामध्ये काय टेन्सेसचा 2-3 क्वेश्चन कंपल्सरी येतो. So that's why solve this 50 question and increase your scores. So students, thank you for watching this video. And students, remember आमच्या चॅनलवर हे वेगळे वेगळे एक्झाम्सचे कोर्सेस अवेलेबल आहे आणि जॉईन करण्यासाठी नंबर तुमच्या समोर दिसतोय त्यावर मेसेज करा किंवा आमचं ॲप ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी डाउनलोड करा. So students, thank you for watching this video. See you tomorrow with another important set of MCQs.